आज मोबाईलमुळं पालक आणि समाज जितका त्रस्त आहे, तितका दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळं नाही. परंतु मोबाईल सोडवण्यासाठी पालक म्हणून, समाज म्हणून आपण काय करतो? तर मुलांपुढे जास्तीत जास्त घरी आल्यावर मोबाईल घेऊन बसतो. स्वतः जर पालक मोबाईल पाहणार असतील आणि मुलांकडून मोबाईल सुटण्याची अपेक्षा करणार असेल, तर ते होणे नाही. मुलं मोबाईलमध्ये जितके दंग आहेत, त्यामुळं मैदानं ओस पडलेली आहेत. मैदानं ओस पडली आहेत, त्यामुळे हॉस्पिटल फुलं आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक माणूस मुलांनी खेळावं, व्यायाम करावा, विचार आणि संस्काराची जोपासना करावी म्हणून गेल्या 8 वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यात काम करतोय. रात्रंदिवस काम करतोय. मुलांना खेळाविषयी ज्ञान देतोय. मुलांना ग्राउंडवर खेळवतोय. विचार आणि संस्काराची शिदुरी निस्वार्थपणे वाटतोय. कुठलीही अपेक्षा नाही, कुठलाही पुरस्कार नाही, कुठलंही मानधन नाही. केवळ फक्त खेळाविषयी समर्पण, आपल्या वडिलांनी दिलेले संस्कार आणि हा देश, हे राष्ट्र आणि हा समाज निरोगी घडवण्यासाठी अहोरात्र सुरू असलेला हा यज्ञ. मी ज्या व्यक्तीविषयी बोलतोय त्या व्यक्तीचं नाव आहे सुनील आहेर सर. आहेर सरांची वाटचाल कशी घडली? खेळाडू म्हणून, संवेदनशील माणूस म्हणून आणि एक क्रीडाप्रेमी म्हणून तो सगळा प्रवास, ते सगळं समर्पण जाणून घेण्यासाठी आज सुनील आहेर सरांनाच आपण व्हॉइस ऑफ अहिल्यानगरच्या कार्यक्रमात निमंत्रित केलं आहे. त्यांचा सगळा प्रवास, त्यांचा सगळा संघर्ष आणि हा माणूस नेमका कसा बनलाय आणि कसा घडलाय जाणून घ्या आजच्या कार्यक्रमातून. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील, की साधारणतः तुम्ही बँक कर्मचारी होता. हो. बँकेमध्ये तुम्ही लोकांच्या ठेवी वेल्थ सुरक्षित ठेवली. तिथं पण अतिशय समर्पणाने तुम्ही सेवा केली आणि आता रिटायरमेंट नंतर तुम्ही लोकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी काम करतायत. तर हे जे लोकांच्या 2 प्रोफेशनमध्ये तुम्ही केलं. बँकेत पण काम केलं आणि क्रीडा क्षेत्रात पण तुम्ही काम करताय मुलांना घडवण्यासाठी, खेळाचं ज्ञान देण्यासाठी. तर मग हे सगळं काम करत असताना अशी कोणती विचार आणि संस्काराची जडणघडण तुमच्यात होती का तुम्ही या 2 गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे करताय? काय झालं आमचे लहान असतानाच आमच्या वडिलांनी हं. मला अगोदर तालमीत नेलं. तालमीतल्या खोऱ्यांनी माती काढायला लावली. नंतर झोळबैठका शिकवल्या. हं. त्याच्यानंतर ते मी त्यावेळेस 6-7 वर्षाचा होतो आणि मग ते व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर घेऊन जायचे. ते एक अष्टपैलू खेळाडू होते. हं. ते व्हॉलीबॉल खेळत होते, बॅडमिंटन खेळत होते, अत्यंत उत्कृष्ट टेबल टेनिस खेळत होते, कॅरम खेळत होते, चेस खेळत होते. त्याच्यानंतर कबड्डीपटू होते. ते हं. कलाकार होते, नाटककार होते बरं. आणि त्या याच्यामध्ये त्यांनी मला त्यांच्याबरोबर नियमितपणाने ते घेत गेले. म्हणजे ते तुमचे माझ्यावरती वडील म्हणजे कला आणि क्रीडा क्षेत्रातला अवलिया. हो, हो. येस, 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 हं, येस. हं, नक्की, हं. नक्की, नक्की. त्यांनी मलाच नाही, त्यांनी अनेकांना शिकवलं. बरं, अनेकांना घडवलं त्यांनी. बरं, माझ्याबरोबरच अनेकांना घडवलं बरं. आणि ती शिदोरी मनाशी ठेवून हं, ज्यावेळेस बँकेचं लिक्विडेशन झालं त्याच्यानंतर हं. 5-7 वर्ष माझी तशी बेकारच गेली. हं, हं, हं. पण नंतर एक एक असं काहीतरी घडलं, की विचार केला आणि म्हणलं आपल्याला काहीतरी करायचंय. हं. मग एक मुठ्ठा परिवार भेटला मला. त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या सहकार्याने मी टेबल टेनिसचे क्लासेस चालू केले प्रथम अच्छा. आणि टेबल टेनिस क्लासेस चालू करताना तिथं एक अमोल भुसेंनी मला त्यांची जागा उपलब्ध करून दिली. हं, मुठ्ठा फॅमिली संपूर्ण हं. आणि अमोल भुसे यांनी मला जागा उपलब्ध करून दिल्यानंतर मी तिथं टेबल टेनिस चालू केलं. त्यावेळेस माझ्या मनात फक्त टेबल टेनिस होता. परंतु मग एक काय झालं, की माझ्या खेळताना माझ्याकडे कंपल्सरी एक गोष्ट होती, स्किपिंग केल्याशिवाय कोणी ग्राउंडवर त्या टेबलवरती यायचं नाही. अच्छा. आणि ह्या स्किपिंगच्या नादामध्ये हं, हे मला सगळं उमजत गेलं. हं, मग मी म्हटलं मुलांनी व्यायामच करायला पाहिजे. हं, स्किपिंगच्या माध्यमातून खूप फास्ट व्यायाम होतो. हं, वेळ कमी लागतो. हं. मग हे घडत असताना डॉक्टर राजीव शिंदे सर तिथं खेळायला येत होते. बरं. ते खेळायला येत असताना ते मला म्हटले, "अरे, तुम्ही आमच्याकडं का येऊ शकत नाही? हं, आमच्याकडे या, मी तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो." हं, त्याच्यात 2-4 महिने गेले तर मी काही त्याचा विचार केला नाही. परंतु नंतर एक दिवशी बॅडमिंटन हॉलला एक कार्यक्रम होता. त्यावेळेस आमचं तिथं मी तिथं होतो तिथं. तर त्या सत्कार समारंभामध्ये राजू शिंदे सर मला भेटले. डॉक्टर राजू शिंदे सर मला भेटले आणि त्यांनी मला आग्रह धरला, की तुम्ही आमच्याकडे या. बरं. मग मी त्या संदर्भामध्ये मग डॉक्टर चौधरी सरांशी बोललो, डॉक्टर विक्रम आगाशे, डॉक्टर बडाक सर, डॉक्टर आशिष सोमनी, अमित सोमनी यांच्याबरोबर बोललो. मग त्यांनी मला सांगितलं, की जा डॉक्टरांच्या तिथं जा. त्यांनी सगळं त्यांच्याबरोबर चर्चा वगैरे झाली होती त्यांची. हं, मग डॉक्टर साहेब राजीव शिंदेनी मला जो हॉल उपलब्ध करून दिला, हं, तो खूप मोठा हॉल होता. हं, त्यासाठी डॉक्टर शिंदेनी खूप मोठा जवळ ₹70,000-75,000 त्यांनी खर्च केला माझ्यासाठी. हं, 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 आणि तो हॉल उपलब्ध करून दिल्यानंतर तिथं खाली मैदान होतं, शाळेचं मैदान होतं हं, तिथं. हं, ते 76 फूट बाय 76 मीटर बाय 40 मीटरचं मैदान होतं. हं.
मग मला ते स्किपिंगमुळं मला ते मुलांना मी स्किपिंग येत होतं ना, तर म्हणले यांचे व्यायाम घ्यावे. मग मुलांना लहान तिथं छोटी-छोटी मुलं असायची, मोठी मुलं असायची. त्यांना तिथं जोर, बैठका आणि इतर थोडेसे व्यायाम घेतले हं, त्यावेळेस. हं. आणि पण कंपल्सरी आणखी काय केलं, की मातीत खेळा, मातीशी नाव जोडा हे आमच्या वडिलांकडनं आम्हाला जे हं, मिळालं हं, होतं. हं. ते तिथं मैदान मोठं असल्यामुळं हं, प्रत्येकाचे शूज, सॉक्स काढून टाकायचो हं, आणि त्यांना मातीत पळायला लावायचो त्या हं, मैदानावरती तिथं. हं, हं, ते हं, 76 मीटर बाय 40 मीटरचं मैदान होतं हं, तिथे. हं, त्याच्यातनं काय झालं मुलांची इम्युनिटी 100% वाढली जी माझ्या लक्षात आली. हं, इम्युनिटी पॉवर जी आहे, इम्युनिटी हं. पॉवर चांगली वाढली मुलांची अच्छा. आणि ती माझ्या लक्षात आल्यानंतर मी थोडंसं मग त्याच्यावरती जास्त भर दिला. हं, मी 4ला क्लास चालू व्हायचा. हं, तो रात्री 8 पर्यंत मुलांचा क्लास असायचा. हं, 4 ते 5 वर तर मुलं-मुली खेळायची आणि त्याच्यानंतर ते 5 ते 6 खाली यायची. हं, मग 5 ते 6 वाली अगोदर येताना बोलवायचो. हं. अशी ती लिंक लागली ती माझी स्लॉट सगळी. होता तो. हो. हं. मग ते 4 ते 8 पर्यंत जेवढे मुली येतील तेवढ्या मैदानात प्रत्यक्ष त्यांनी खेळायचं खाली. स्किपिंग करायची मग वरती यायचं. हं, हं, त्याच्यानंतर मग मग रनिंग करायची. हं, मग तुझा व्यायाम करायचा. जोर बैठकी माझी कंपल्सरी. हं, हं, हं. बाकीचे व्यायाम घेतले त्याला मत जास्त दिलं नाही मी. म्हणजे परंतु थोडक्यात एक स्पोर्ट्सचा टीचर म्हणून, कोच म्हणून ज्यावेळेस तुम्ही टेबल टेनिस शिकवलं, त्याच्याबरोबर इतर व्यायामच्या ॲक्टिव्हिटी हो, हो, त्या हो. पण तुम्ही मुलांकडून करून घेतल्या. हो, 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 हो. मुलांना तुम्ही हजारो मुलांना श्रीरामपुरात घडवलं. मुलांना नक्कीच, टेबल टेनिसच्या स्पर्धांसाठी नेलं. नक्कीच, तर नक्कीच. त्या स्पर्धांविषयीचं आता गेल्या 8 वर्षामध्ये नगर जिल्ह्यात ज्या स्पर्धा ह्या वर्षी नाही मिळाल्या मला काही. हं, हं, यावेळेस मुलंच नव्हती माझ्याकडे. हं, हं, कारण हं, प्रत्येक पालकाचं असं आहे, की माझ्या हं, मुलाला 100 पैकी 100 मार्क मिळाले हं, पाहिजे. हं. त्याच्यामुळे माझ्याकडे नाही खेळायला कोणी तो चालणार विषय नाही. आपण नंतर बोलू. तर हं, ती मुलं नव्हती. म्हणून माझ्या गेल्या 8 वर्षामध्ये हं, टेबल टेनिसच्या माध्यमातून उत्तर नगर जिल्ह्यामध्ये हं, माझी जी खेळाडू होते, हं, मी जे घडवलेले खेळाडू होते, हं. त्यांना हरवणं कुणीच नाही अजिबात तिथं. अच्छा. त्या सगळ्यांचं सिलेक्शन अंडर 14, अंडर 17 हं, मुलं आणि मुली. हं. ही माझी टीम असायची सोलापूरला नेहमी. कारण बरं, सोलापूरलाच विभागीय स्पर्धा होतात बरं. आणि अगोदरच्या जिल्हास्तरीय स्पर्धा इथं पुणतांब्याजवळ हे आपल्या कान्हेगावजवळ एक गाव आहे, हं, साखरवाडी म्हणून. हं. तिथं होतात. गेल्या 8 वर्षामध्ये ही माझीच टीम पुढे जात होती. अच्छा. कारण त्यांना आपण तसं घडवलं होतं हं, हं, आणि हं, मी त्यांच्याबरोबर नंतर माझा एक मुलगा होता माझ्याबरोबर हं, रुपेश. त्यांनी पण मुलं खूप घडवलीत हं, हं, हं. आणि मला थोडंसं मार्गदर्शन मिळायचं. आम्ही सोमानी, विपुल कोटक जी होती त्यांचं मार्गदर्शन मिळायचं थोडंसं मला. गरज पडल्यानंतर त्यांना मी विचारायचो काही. आम्ही इतके चांगली मुलं घडवली आणि मी मी स्वतः काय करत होतो, मी चुका शोधायचो मुलांच्या. हं, तू असं चूक करतोय. मग त्याच्यातनं मला त्यांच्यावरती लक्ष केंद्रित केल्यामुळे काय त्यांच्या चुका दुरुस्त करायला लागल्या हं, आणि त्या हं. चुका दुरुस्त करता आल्यामुळे ते चांगले खेळत गेले. आणि ते अच्छा. घडत गेले. हं, हं. म्हणून मग आपल्याला जे काही श्रीरामपूरचं नाव आहे, टेबल टेनिसच्या माध्यमातून राज्यभर उंचावता आलं. हो, हो. बोला. आम्ही ग्रुप खेळलो आणि सोलापूरला तर आमच्या 3 मुली होत्या. हं, त्या 3 मुलींनी तर इतकं काही तिथं नाव केलं, हं, की हं, हं. त्या सोलापूरच्या लोकांना वाटलं, "अरे, हे श्रीरामपूर काय आहे आणि कोण कुठली मुलं आहेत आणि काय आहे? इतकी छान छान मुली खेळत आहेत तिघीच्या तिघी." हं, हं, त्यात हं, माझ्या हं. भावाची एक मुलगी होती हं, अ, किमया. हं, त्याच्यानंतर अमित सरांची, अमित सोमानीची मुलगी होती हं, अनन्या हं, आणि बापणेची मुलगी होती हं, अनन्या. हं, हं, ह्यांनी तिथं इतका हं, म्हणजे त्यांनी बार्शीला हरवलं, हं, हं, पिंपरी चिंचवडला हरवलं, हं, त्याच्यानंतर इतरांना हरवलं. पुणे सिटीबरोबर त्या हरल्या. पण हं. त्या सुद्धा ड्यूसमध्ये जाऊन हरल्या तिघीच्या तिघी. अच्छा. त्यांनी तिथं खूपच कमाल केली त्यांनी फाईट तिथे. केली, फाईट, फाईट फाईट, केली, फाईट, फाईट फाईट केली. आणि त्यांना फार आश्चर्य वाटलं, की ग्रामीण भागातून आलेली मुली इतकी चांगली खेळतात. त्यांच्याबरोबर खेळणाऱ्या ज्या हं, मुली होत्या त्या 5-5 तास खेळणारे प्रॅक्टिस करणाऱ्या मुली हं, होत्या. हं, हं, प्रोफेशनल होत्या त्या. हं, आमच्या मुली म्हणजे स्पर्धा आली, की हं, प्रॅक्टिसला हं, येणार. तोपर्यंत परत हं. 12 महिने तो खेळायचं तोंड पाहायचं नाही अशी परिस्थिती होती. कोच म्हणून एक स्पोर्ट कोच म्हणून किंवा स्पोर्ट टीचर म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने मुलं घडवली, तो प्रवास उलगडला. परंतु त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट होती का, विचार आणि संस्कारांशी निगडीत तुम्ही खूप काम करताय. हो, हो. हो. मैदानावर करताय म्हणजे 2 गोष्टी वेगळ्या आहेत, की बुवा मूल्य शिक्षण आज वर्गात शिकवावं अशी परिस्थिती आहे. हं, हं, हं. आणि परंतु प्रत्यक्षात मैदानामध्ये खेळ शिकवताना विचार आणि संस्कार रुजवायची किमया तुम्ही साध्य केलेली. जरा त्याविषयी? आता काय झालं, की मुलं असतात ना, हं, प्रत्येक मुलगा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. हं. त्याच्यामध्ये माझ्याकडे काही हायपर ॲक्टिव्ह मुलं होती. बरं. आता हायपर ॲक्टिव्ह मुलं अशी असतात, की फक्त नुकसानच करतात. हं, तर ते मी त्यांच्याविषयी खूप अभ्यास केला, खूप विचार केला. हं, त्याच्यात मला काही गोष्टी लक्षात आल्या. त्याच्यानंतर काही मुलं अशी होती, की ती बोलतच नव्हती अजिबात. हं, हं, बरं बोलत तर नव्हती, वरती पण पाहत नव्हती ती. हं, आणि त्यांना खेळणं शिकवणं म्हणजे फार अवघड, कारण वरती पाहत नव्हती हं, ती. हं, हं. म्हणलं यांच्याविषयी काहीतरी आपल्याला करायला पाहिजे म्हणून मी अभ्यास करत गेलो, विचार करत गेलो. मग ही अशी मुलं घडवली. मग त्यासाठी मार्ग काय? मी थोडीशी वात्रट गाणी त्याच्यातून आणली तिथे. हं, हं, हं. मग यांना ए सातारा, त्या तिघाला म्हातारा, म्हातारीने खाल्ली काकडी, म्हातारी झाली वाकडी. अशी थोडीशी गाणी, बरीच गाणी आहेत हं, तिची हं, 15-20 गाणी हं, आहेत. हं, हं, मग याच्यातनं मुलांना काय झालं, हसायला आलं त्यांना. हं, हसायला आल्यामुळे त्यांना थोडासा कॉन्फिडन्स वाढला. हं, अरे, म्हणजे त्या हसतही नव्हती ती मुलं ती. हं, 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 हं. हसायला आणि ते घरी म्हटलीत गाणी. हं, मग म्हणजे घरच्यांनी त्यांना मुलं हसली पाहिजे, रडली पाहिजे, हो, ओरडली पाहिजे. ते जे बालपण घडण्याची जी प्रक्रिया आहे, ती ती नव्हती.
ती करण्यासाठी या गाण्यांच्या माध्यमातून या तुम्ही सुरुवात गाण्यांच्या केली. माध्यमातून मला खूप काही मदत मिळाली. अच्छा. काय असतं हे गाणं म्हणजे असं आहे, हं, की थोडंसं वात्रट गाणं म्हणतो मी याला. हं, वात्रट नाहीये ते, पण त्याला हं, शब्द दुसरा नाही म्हणून हं, मला हं, वात्रट. हं, परंतु ह्याच्यातनं मुलं अशी घडलीत, की जी मुलं बोलत नाहीत, हं. ती मुलं बोलायला लागली. कारण बरं. का, की एखादं गाणं जर समजा घरच्यांच्या समोर ज्या मुलांनी गायलं, हं, तर घरच्यांना हसायला येतं. हं, हं, जेव्हा हसायला येतं, हं, तर त्या मुलाला असं वाटतं, "अरे, आपण काहीतरी वेगळं केलंय, चांगलं केलंय म्हणून आपले घरचे हसलेत किंवा हं, आपल्याला हं, शाबासकी दिली किंवा कौतुकाची थाप हं, पडली हं, आपल्यावर किंवा हं, कौतुक केलं आपलं." हं, मग तो म्हणतो, "अरे, आपण असंच का करू नये?" हं, मग त्याच्यानंतर तो घडायला लागतो. जो हं, न बोलणारा मुलगा अशा पद्धतीने बोलतो, की त्याला थोडंसं अगदी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव हं, आहेत. हं, हं, याच्याबरोबरच हे पण हं. पाहिजे. हे पण पाहिजे. हं, हं, कारण हं. मुलं चांगले घडतात आणि मी घडवली अशी मुलं. अच्छा. आता तर माझ्याकडे आता 4 मुलं अशी आहेत, हं, आत्ता, हं, की त्यांना मी खूप चांगलं घडवलंय. हं, की ती अशी आहेत, की ती बोलत नव्हती, शाळेत बसत नव्हती. हं. त्याच्यानंतर त्यांचं वरती समोरच्या नजरेला नजर भिडवत नव्हती. आत्मकेंद्रितपणा. तो त्यांचा मी पूर्ण नष्ट केला हं, आणि त्यांचा मिक्सअप व्हायला लावला आणि एकदा मुलं मिक्सअप झाली ना, हं. की त्यांच्यामध्ये आपोआप चेंज होत असतो. मिक्सअप होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी. सहजीवन कळणं. हो, हो, हो. ती प्रक्रिया घडली त्या हो आणि निमित्ताने. त्याच्यातनं काय झालं, मुलं कशी गळत गेली, की त्याच्यामध्ये मग ते आम्ही गाणे घेतो. हं, कुणी म्हटलं एखादं गाणं म्हण. मी हं, येतो म्हटलं, "सर," मी म्हटलं, "हे आपलं गाणं कोण म्हणतंय आज?" तर मुलं हात वरती करा. "सर मी म्हणतो." हं, मग मी काय करतो त्यांना, की त्याच्याकडे लक्ष देत नाही. ज्याने हात वरती केला त्याला मी काही म्हणत नाही. ज्याने हं, हात वरती केला नाही त्याला म्हणतो, "तू म्हण." हं. मग ह्याच्यामध्ये काय झालं पर्यायाने, ह्या मुलांच्यामध्ये आपोआप नकार पचवण्याची ताकद निर्माण झाली. क्या हे बात है! सर्वात महत्त्वाचं मला त्याच्यात हं, आनंद हं, झाला. हं, हं. आणि पुन्हा एखादा दुसरं म्हटलं का तो म्हणतो, "सर मी म्हणतो." मी त्याला लक्ष देणार नाही त्याच्याकडं. मी तिसऱ्यालाच सांगणार. हं, हं, मग हं. ह्याच्यामुळे काय झालं, आपोआप घडत गेली मुलं ही. मग अच्छा. नकार पचवण्याची ताकद म्हणजे काय असते? हं, खरं तर हं. हे संस्कारामध्ये येतंय ते घरातल्या हं, संस्कारामध्ये, हं. परंतु ह्या गोष्टी घरात पालकांना वेळ नसतो. हं, हं. ते शिकवले जात नाही त्यांना हं, तिथे किंवा हं. तेच त्यांना समजून जात नाही. हं, मुलं एखादी पेन्सिल मागतात. हं, मी एका कार्यक्रमामध्ये असंच बोलत होतो. हं. तर मी त्या एका महिलेला प्रश्न विचारला, की "तुम्हाला या तुमच्या मुलांनी पेन्सिल मागितली, तुम्ही काय करणार?" "आम्ही बॉक्स आणून देतो." मी म्हटलं, "व्हेरी छान." त्यांना वाटलं, हो, मी छान म्हटलं म्हटल्यानंतर त्यांना फार कौतुक वाटलं. दुसऱ्या महिलेला विचारलं, "तुमच्या मुलाची कंपास हरवली, तुम्ही काय करणार?" "आम्ही त्याला दुकानात घेऊन जाणार आणि त्याला भारीतली भारी कंपास घेणार." हं. म्हणलं, "हीच तर आपली नकार पचवण्याची ताकद मुलांच्यामध्ये निर्माण न करण्याची तुमची क्षमता कशी आहे ती तुम्ही दाखवून देताय त्यांना. एक्झॅक्ट. एक पेन्सिल त्याला विचारा तुम्ही पहिली, तुझी पेन्सिल कुठे गेली? हं, ती कुठे आहे मला दाखव. हं, संपली असेल तर तुम्ही एक पेन्सिल आणा. पण तुम्ही हं, अभिनयाने सांगितलं, मी बॉक्स आणणार." हं. ह्याच्यातनं काय झालंय, त्याला त्याची किंमत कळाली नाही. किंमत कळायला. तुम्ही काय केलं त्याला? मी भारीतल्या भारीत कंपास पेटी आणणार त्याला. हं. अरे त्याला ती पहिली कंपास कुठे आहे तुझी? ती का आणायची आपल्याला? हे त्याला हं. तुम्ही पटवून द्यायला पाहिजे ना. त्याला किंमत थांबवा त्या तुम्ही. गोष्टीची किंमत. त्या मुलांना, आजच्या मुलांना त्या पैशाची किंमत तर नाहीच नाही, हं, परंतु वस्तूची पण किंमत नाहीये. हं, 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 ठीक आहे, नुकसान होतंय, ते तोडतात, फोडतात, हरकत नाही. परंतु हं. त्याला विचारा तुम्ही, किमान त्याला विचारा, "बाळा तुझं पहिलं हे कुठं आहे? तुम्हाला दाखव." जाणीव तुम्ही करून द्या. सांगितलं का तुम्ही लगेच चाला त्याच्या दुकानात, हं, की लगेच हं. घेऊन या तुम्ही. बरोबर. हे कितपत बरोबर आहे, हं. हे प्रत्येक पालकांनी विचारच केला पाहिजे या गोष्टीचा. बरोबर. मी माझ्या काही कार्यक्रमात असतं माझे, मी ते कार्यक्रमामध्ये मी असं बोलत असतो तिथं. त्या बालसंस्कार वर्गामध्ये तुम्ही जसं गाण्यांचं सांगितलं, तशी प्रार्थना पण घेतात. त्या हो, प्रार्थना प्रार्थना खूप छान आहे माझी. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणेच हेच आमचे तुझ्या पाया. ठेव आई-वडिलास तू खुशाल, तरीच मागू दे ते आम्हाला मिळेल. वाह! नसो कोणाचा सवंगडी कुणी उपाशी, नसो कोणाचा सवंगडी कुणी आदाशी. देवाबत्तीला कधी न पडो खंड, आयुष्य लाभो घरधण्याला उदंड. ह्या प्रार्थना ही तर प्रार्थना अशी आहे, की सर्वांसाठी आहे. म्हणजे आपल्या सर्व म्हणजे कोण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आई-वडील. ही प्रार्थना आपल्या आई-वडिलांसाठी आहे. मग आम्ही शुभंकरोती घेतो, ओम भरोसा घेतो, त्याच्यानंतर मारुती स्तोत्र घेतो, हनुमान चालीसा घेतो हं, कधी-कधी. हं, हे आमचं. त्याच्यानंतर मग आमची गाणी चालू होतात. हं, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं ही प्रार्थना हे झालं, आम्ही सर्वात महत्त्वाचं काय शिकवतो, मुलं जी आता जी जंक फूड, फास्ट फूडच्या मागे लागली आहेत, हं, त्यासाठी म्हणतो, "भाकरी, भाकरी, भाकरी, आय लव्ह भाकरी. हं, पिझ्झा, 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 आय हेट पिझ्झा." हं, मग आम्ही विचारतो, "पिझ्झा खायचा का?" मुलं हं, म्हणतात, "नाही." "बर्गर खायचं का?" मुलं हं, म्हणतात, "नाही." हं, "मॅगी नूडल्स खायचे का?" हं, "नाही." हं, "चिंगम खायचं का?" "नाही." "सॉस खायचा का?" "नाही." हं, "बेकरी आयटम खायचे का?" "नाही." हं, "पाव खायचा का?" "नाही." हं, "क्रीमचे बिस्किट खायचे का?" "नाही." हं, "क्रीमचे चॉकलेट खायचे का?" "नाही." हं, ह्या अशा अनेक वस्तू आहेत. आम्ही त्यांना विचारतो. मुलं म्हणतात, "नाही." आणि याचा परिणाम असा झाला, की हं. माझ्याकडे आतापर्यंत साधारणतः या 700-800 मुलं माझ्याकडे खेळायला आली असतील बरं. आणि प्रत्येकांना मी हेच शिकवलेलंच आहे हं, 100%. हं, हं, त्याच्यापैकी 400 ते 500 लोकांच्या घरामध्ये याचा चांगला परिणाम झाला. हे हं, मला खूप आनंद वाटतो सांगायला. हं, हं. काय खायचं ते ते फार सुंदर काय सांगितलं. खायचं? आता माझ्या म्हणजे हे झालं. मग आम्ही विचारतो त्यांना हे सगळं झाल्यानंतर. मग काय खायचं? मुलं म्हणतात, "भाजी, पोळी, भाकरी, वरण, भात." अशी मुलं म्हणतात. वाह! आणि हं, मग त्याचं महत्त्व त्यांना कळतं. ते हं, घरी गेल्यानंतर सांगतात. हं, आणि मी तर मुलांना असं सांगितलं का तुमच्या पप्पा-मम्मीनी जर काही आणलं, आई-वडिलांनी जर काही आणलं, हं, तर तुम्ही त्याला हात लावू नका. ते मी अगदी गटारीत टाकलं चालेल. हं, सॉस फेकून द्या. हं, पनीर खाऊ नका. हं, आणि इतर बेकरी आयटम आणले तर खाऊ नका. क्रीमचा केक.
किती हं. घातक आहे, कशापासून बनतं क्रीम कशापासून बनते हे ते. ह्या गोष्टी पालक फक्त ₹500 केक त्याने आणला होता. मी ₹1000 कसा आणू? मी हं. ₹5000 कसं आणू? ही हं. स्पर्धा लागते. हं. चुकीचं आहे तुम्ही ते. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही वाढदिवस साजरे करतो. हं. प्रत्येक राउंडला माझ्याकडं मी मुलांचे अनेक वाढदिवस माझ्या क्लबला आहेत. ज्याच्या डॉक्टर राजीव शिंदे असायचे माझ्याबरोबर. हं, हं. प्रेरणा मॅडम असायच्या माझ्याबरोबर. हं. आमची सगळी मंडळी असायची. हं. डॉक्टर स्वतः सर पण होते. हं. अमित सोमानी असायचे, कोटक असायचे. आम्ही वाढदिवस असा साजरा करायचो. हं. त्यांना सांगायचं फक्त औक्षणचं ताट आणायचं. हं. औक्षण करण्यासाठी ताट, हं. टोपी, हं. मुलगा असो, मुलगी असो, हं. कापूस हं. आणि दुर्वा. हं. त्या टोपी डोक्यावर ठेवायची. औक्षण करायचं हं. पालकांनी म्हणजे आईनी किंवा आणखी तर महिला असायच्याच. हं. 4-5 जणांनी औक्षण करायचं आणि औक्षण करताना त्या डोक्यावरती त्या टोपीवरती कापूस ठेवायचा आणि असं म्हणायचं, "कापसासारखी फुलू दे" वाह! आणि हरळ ठेवायची त्याच्या डोक्यावरती, "हरळीसारखी वाढू दे." वाह! ही ही आपली पारंपरिक पद्धत. हं, हं, केक हं. ही आपली संस्कृती नाहीच आहे ना. हं, आणि हं. संस्कृतीचा विषय ही केक वाईट आहे. वाईट आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय शरीराला त्याच्यामध्ये. घातक आहे तो. शरीराला अत्यंत घातक आहे. हं. मैद्याचे पदार्थ म्हणून नाहीये. हं. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत, हं. आपण पाहतोच हं, सगळं इथं हं. हं, हं. पांढरे पदार्थ खाऊ नका. ते पण तसं चुकीचंच आहे. हं. थोडं-थोडं खाल्लंच पाहिजे. हं, हं. सगळंच बंद केल्यानंतर तुमची तब्येत नक्कीच बिघडणार आहे. आता मी तर आणखी एक पाहतोय, हं. की अनेक महिला हं. स्लिम होण्यासाठी हं. हे खाऊ नको, ते खाऊ नको, ते खाऊ नको, ते खाऊ नको, ही बंद हं. कर, ते बंद कर, ते बंद कर आणि साखरेचा चहा तर पिणंच बंद करून टाकलं त्यांनी. हं, 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 अरे हं. मी नेहमी सांगतो पालकांना, हं. की तुम्ही लहान असताना तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला काय खायला दिलं, त्याच्या हं. व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुलांना काहीच देऊ नका. हेच तुम्हाला दवाखान्याचं तोंड पाहावं लागणार नाही. डॉक्टरकडे हं. जावंच लागणार नाही. बरोबर. ज्यांना पटलं त्यांनी ऐकलं. तेच विचार आणि संस्काराच्या बाबतीत पण. हो, हो. दोन्ही गोष्टीला दोन्ही तेच. गोष्टींचा. हं. पुढं आपण जाऊया थोडं. तर समजा हे तुम्ही सांगितलंय, की हे फार रंजक आहे. सगळं तुम्ही जे करताय ते हो, सगळं. हो. त्याच्यात आणखीन एक गोष्ट करता, की तुम्ही पारंपरिक खेळ घेता तिथं हो, हो, ग्राउंडवर. हो, हो. त्या खेळांविषयी आता जरा ते सांगा ना? पारंपरिक खेळ जे आहे ना, ह्या वर्षात तसे फार कमी प्रमाणात घेतले गेले हं, माझ्याकडनं. हं. कारण मुलंच नाहीत. हं. परंतु एक 2017 साली हं. ज्यावेळेस मी हे क्लब चालू केलं हं. आणि सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे मुलांना सुट्टी असायची. हं. तर मी म्हटलं आणि त्याच्यात मे महिना आला नेमका. हं, हं. उन्हाळ्याच्या हां, सुट्ट्या. माझा क्लब चालू झाला 23 एप्रिल 17ला हं. आणि उन्हाळ्यात सुट्ट्या आल्या. हं. मग मी म्हणलं आपण यांना विटीदांडू शिकवू. माझ्या पहिल्या बाळकामध्ये विटीदांडू आले. बरं. त्याच्यानंतर मग मला सायकलचे टायर आले. मग सायकलच्या रिंगा आल्या. मग बरं. चकारी आली. मग मी काय केलं लोहाराकडे जाऊन चकाऱ्या बनवल्या. बरं. त्यात तारी लावून त्याला त्या. त्याच्यानंतर सायकलच्या रिंगा आणल्या, सायकलचे टायर आणले, मोटरसायकलचे टायर आणले, हं. विटीदांडू बनवले. हं. ₹10 बॉल, कापडाचे बॉल हं. सॉक्सपासून बनवले घरात. भरपूर सॉक्स असायचे आमच्या त्या आणि त्या मुलांना धपारपी, लिंगोरच्या, सायकलचे टायर पळवणे, सायकलच्या रिंगा पळवणे, हं. त्याच्यानंतर ते सुरकाठी, हं. विटीदांडू हं. हे कंपल्सरी सर्वांना खेळायला आणि त्याच्यात काय झालं आमच्या तिथं ग्राउंडला झाडं आहेत खूप. हं. हं. नगरपालिकेने खूप छान झाडं लावली होती. हं. हं. त्याची 2 झाडं अशी होती, की त्या मुलांना चढता येण्यासारखी होती. हं. त्याचा मला असा फायदा झाला, की मुलांना मी ते चढायला शिकवलं आणि बरं. चढायला शिकवल्यानंतर मुलं घाबरत होती. हं. हं. मी हं. म्हटलं माझं ब्रीद आहे. पडो झडो, माल वाढो, ना रडो, खूप खेळो, खूप कुदो. क्या बात है! आणि पडला, तर आम्ही हं. मुलांना काय सांगतो मला सांगतो. ही हं. छोटी खूप छान गोष्ट आहे. हं. एखादा मुलगा पडला त्याला लागू द्या. हं. एक टणटणीचा पाला आहे, टणटणीचा पाला. हं. त्या टणटणीचा पाला आम्ही त्याला लावतो. ही हं. मुलं शिकलीत माझ्याकडची जवळ-जवळ 500-700 मुलं शिकलीत. हं. जर हं. कोणी एखादा मुलगा पडला तर त्या आमच्या शाळेमध्ये हं. डॉक्टर राजीव शिंदेच्या शाळेमध्ये विद्यानिकेतन स्कूलमध्ये हं. मी टणटणीचे काही रोपं टाकली होती, म्हणजे फुलं आणून टाकली होती. इतकं प्रचंड पाला आला तिथं. हं. कोणी पडलं, की ती हं. मुलं तोडून आणायची हं. आणि त्याला लावायची. त्याच्यात हं. हं. त्याचा रस काढायची आणि त्या जखमेवर लावायची आणि हं. काय म्हणत होती माहिती आहे का ती? हं. "अली काली, महाकाली, कलकत्तेवाली, तेरा नाम मसालेवाली, छो! झालं का बरं?" तो म्हणायचा, "ओके, झालं बरं." म्हणजे ही एक फेस साधी गोष्ट आहे. करण्याची क्षमता. हो, त्याच्यामध्ये इतकी हं. काही एनर्जी एनर्जी आणि आणि कॉन्फिडन्स. पडल्यानंतर ते मुलं कधी म्हटले नाही घरच्यांना, की हं. मी पडलो आणि मला लागलंय. हं. 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 एकदम पावसाळ्यात तर ते गज हो, खुपसायचा गज जो खूपी होता. तो त्या म्हणजे जूनमध्ये आमचा क्लास चालू असायचा त्या काळात आणि हं. शेवटच्या टप्प्यात जर पाऊस पडला, हं. तर गज खुपसा कार्यक्रम असायचा. बरं. तो तुम्हाला सांगू का थोडासा शब्द वेगळा आहे तो. हो, सांगा, सांगा, सांगा. एक आपले प्रतिष्ठित आले. ते म्हटले, "अहो, ते गज खुपसा-खुपसीने असं होईल, तसं होईल, तसं होईल." मी म्हटलं, "सर काही होत नाही." म्हटलं, "तुम्ही काय काळजी करू हं. नका." हं. ही असं एक रिंगण आखायचं त्याच्यावरती 10 ची टीम करायची किंवा आपल्याला टीम करायची एक. त्या टीममध्ये ज्याचा खाली गज पडला असा आडवा, हं. तो बाद झाला. हं. ज्याचा गज खुपसला जाईल, तो हं. जिंकला. हं. मग त्याच्यामध्ये 5 मुलं समजा 5 मुलांचे गज पडले, तर बाकीच्यांनी काय करायचं गज खुपसत असं हं. ग्राउंडला चक्कर मारायची. जिथपर्यंत ते बाकीचे 5 जण चालतील तोपर्यंत ज्याचा गज शेवटी पडेल. हं. मग ते 5 जणांनी काय करायचं, हं. तिथून लंगडी घालत यायचं. हं.
एक थकला की दुसरा येईल, हं, दुसरा थकला 5 जण आहेत ना ते. हं, थकला की दुसरा येईल, की हं, पुन्हा 5 थकले की परत पहिला येईल. हं, हं. आणि त्याच्यावर आणायचं 4 आण्याची खसखस, घोडी पादे फस-फस, 4 आण्याची खसखस, घोडी पादे फस-फस. त्या सरांना एवढं आवडलं. "येस, गो अँड कॅरी ऑन." "येस, थँक हं, 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 हे हं. सुद्धा एक खेळाच्या मध्ये माहिती आहे का जुनं म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही 2 पातळीवरली लढाई आहे. तुमचा हा जो सगळा प्रवास आहे. जे जाणवतंय मला ते खरं तर प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे, की एक पातळी म्हणजे तुम्ही मुलांना तर मोबाईलपासून तोडण्यासाठी पारंपरिक खेळाशी जोडलं, विचाराशी जोडलं, संस्काराशी जोडलं. पण मुलांचं समुपदेशन जसं केलं तुम्ही, तसं तुम्हाला पालकांचं पण करावं लागलं, जे तुम्ही आत्ता सांगितलं. हो, 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 की म्हणजे हो. खरा जो काहीतरी मुलांसाठी चांगलं करण्यासाठी सुरुवात करायची ठरली, तर तो विरोध घरातूनच होतो. करतो, होतो. सगळ्यात हं, महत्वाचं. हं, आधी हं. पालकांना प्रिपेअर करणं, पालकांना डोळसपणे समजून सांगणं, तो मोठा टास्क आहे. हं, हं, हं. तो तुम्ही करू शकलात. पालक तुमच्या बरोबर होते म्हणून ही सगळी पुढे लढाई. हो, हो. पालक माझ्याबरोबर होते. कारण काय माहिती आहे का, हं, की मुलांच्या मध्ये हल्लीची जी पिढी आहे, हं, याच्यामध्ये नकार पचवण्याची ताकद अजिबात नाहीये. हं, हार पचवण्याची ताकद नाहीये. हं, अपमान सहन काही वेळेला आपल्याला हं, अपमान पण सहन करावा लागतो. हं, अपमान सहन करण्याची हं, ताकद नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खेळाडूवृत्ती आलीच नाही हं, अजिबात. हं. हां, हे सगळं खेळातून येतं ना. मग हे खेळातून येतं. मग हं, खेळातून येताना त्याच्यावर मी त्यांना सांगत होतो, की तुम्ही हं, पहिलं घरामधनं मुलांना नकार पचवण्याची ताकद शिकवा. हं, आम्ही आम्ही 2 टीम करतो. हं, 2 टीम केल्यानंतर 1 टीम जिंकते, 1 टीम हारते. हं, मग एक टीमला म्हणतो तुम्ही त्यांना म्हणा लूझर, लूझर, लूझर. मग ती मुलं लूझर म्हणतात त्यांना. कधी हे हं, जिंकतात, हे त्यांना लूझर म्हणतात. याच्यातनं हं, काय झालं, हार पचवण्याची ताकद निर्माण हं, झाली. हं, हं, हं. मुलांचा आत्मविश्वास वाढला वाह! आणि त्याच्यातनं मुलं खूप चांगली घडत गेली. हं, 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 माझ्याकडे तर मला असं वाटतं खूप चांगली मुलं घडलीत. हं, खूप म्हणजे हं, खूप चांगली मुलं घडलीत. कारण मी हं, त्यांना तसं शिकवत गेलो. हं, हं, त्यांना हं, घडवत गेलो मी. हं, प्रत्येक त्यांच्या चुकावरती मी त्यांना समजावून सांगत गेलो. हं, 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 त्याच्यामध्ये मला एक पुस्तकाचं खूप मोठं मार्गदर्शन लावलं. हिसाब नीती म्हणजे पुस्तक आहे. हं, 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 हं. हिसाब नीती आहे, आजी-आजोबांच्या गोष्टी आहेत, चाणक्य नीती आहे. हं, त्याच्यानंतर वेताळ पंचविशी आहे, हं, पंचतंत्र आहे. हे जे पुस्तक आहे ते, हं, ह्या पुस्तकातनं आपण जे काही शिकलो, हं, ते आमची मुलं खेळताना माझ्याकडे 4 टेबल होती. 4 टेबलवर खेळताना कोणी जर चूक केली तर मी हं, सांगायचो, "थांबा सगळे." हं, मी सगळ्यांना थांबवायचो हं. आणि हिसाब नीतीची एखादी त्यांना कथा सांगायचो मी. बरं. त्याच्यातनं आपण काय शिकलो? हां, त्यांनी जी चूक केली अशी त्याच्यातनं आपण त्यांना घडवलं हं. त्याच्यामध्ये. त्यांना सांगायचो. चुकतंय कुठे हे प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली दाखवलं. दाखवलं त्यांना तिथं. वाह! हं, आणि हं, कसं आहे, हिसाबनीती खूप चांगलं पुस्तक आहे. तुम्ही जर हं, वाचलं ना ते, तर हं, त्याच्यामध्ये वाक्प्रचार आणि म्हणीवरती आधारित पुस्तक आहे ते. हं, हं, आपण हं. काय शिकतो म्हणजे मोरल काय त्यात काय? हं, हं, व्हॉट इस द हं, मोरल ऑफ द स्टोरी? हं, 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 हे आपल्याला त्याच्यातनं शिकायला मिळतं हं. हिसाबनीतीतनं. तुम्ही ज्या पद्धतीने मुलांना घडवता त्याच्यात एक अजून एक चांगली गोष्ट तुम्ही करता, ज्याविषयी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे आवर्जून. खरं तर तुमच्या कामातलं फार मोठं मर्म आहे ते. गुड टच, बॅड टच मुलींना शिकवले जातात. हो, मुलींविषयीचं हो, वातावरण आता फारच हो, हो. प्रचंड म्हणजे असंवेदनशील आहे, मानवताहीन आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर मग मुलींना त्या पुढच्या गोष्टी तुम्ही सांगतात ते जरा. मला हे सांगायला खूप अभिमान वाटतोय. नुसत्या मुलीच नाही, हं. मुलांना पण सांगितलं या हां, नाही गोष्टी. ठीक आहे ना. हां, हां. कारण सर्वात महत्त्वाचं मुलींना मी काय सांगितलं, मी त्यांना पहिला प्रश्न विचारला. आता तुम्ही माझ्यापासून वर्षापासून खेळताय, कोणी 6 महिन्यापासून खेळताय, कोणी 2 वर्षापासून खेळताय. मी आपल्या हाताची घडी असं करायचो. मी काय करतो मला सांगा बरं? मी त्यांना हळू-हळू वेगवेगळे प्रश्न विचारत गेलो आणि त्यांना विचारायचो, "मग तुम्हाला माझ्याविषयी काय वाटतं? मी कसा आहे?" ती सगळी मुलं म्हणायची, मुली म्हणायच्या, "नाही सर, तुम्ही खूप छान आहे, तुम्ही असे आहे, तुम्ही तसे आहे, तुम्ही तसे." ते कौतुक करायचे. हं, मी सगळं ऐकून घ्यायचो सर्वांचं. हं, प्रत्येकाचं मत ऐकून घ्यायचो मी ते. हं, मी त्यांना म्हणायचो, "नाही, तुम्ही तर खूप मोठी चूक करताय. मी हं, चांगला नाही." मी स्वतःला म्हणायचो. हं, मी चांगला नाही, हं, अशी भावना तुमच्यात पाहिजे. तुम्ही हं, माझ्यावरती विश्वास ठेवला ना, तो अत्यंत चुकीचा आहे. माझ्यावरती पण विश्वास ठेवायचा नाही. हं, घरातले आई-वडील, भाऊ-बहीण ही मंडळी सोडून तुम्ही कोणावरची विश्वास ठेवायचा. हं, शिक्षकावरती सुद्धा ठेवायचा नाही. हं, खरं तर हे प्रत्येक शिक्षकाने अभिमानाने सांगायला पाहिजे. तुम्ही हं, कोणावरती विश्वास ठेवू नका, माझ्यावरती पण ठेवू नका, असं प्रत्येक शिक्षकाने सांगायला पाहिजे. हं, सांगत नाही, त्यांना कदाचित कमी वाटत असेल. हं, पण हं, मी असं मुलांना घडवताना असं सांगितलंय, की माझ्यावरती पण विश्वास ठेवायचा नाही. हं, त्याच्यानंतर आता मी त्यांच्यावर एक कृती केली मी त्यांना. हं, मी त्यांच्यावर पुन्हा गप्पा मारत बसलो हं, आणि त्यांच्या एक मुलींच्याकडे मी एक कुठल्या अवयवाकडे आपण पाहावं कुठल्या अवयवाकडे पाहून नॅचरली गोष्टी घडतात. हं, नॅचरली ज्या गोष्टी घडतात त्या घडतात. हं, एखादी 2 वेळा, 5 वेळा नजर जाते माणसाची हं, त्यांच्या अवयवाकडे. मी मुद्दाम त्या सगळ्या मुलींच्या एका शारीरिक विशिष्ट अवयवाकडे पाहून त्यांना परत प्रश्न विचारला. हं, मी म्हणलं, "तुमच्या काय लक्षात आलं मी काय चूक करत होतो किंवा काय बरोबर करत होतो?" हं, कुणाच्या काही लक्षात आलं नाही. मग त्यांना सांगितलं, समोरचा मनुष्य आपल्या शरीराच्या कुठल्या अवयवाकडे पाहून कसा बोलतोय आणि हं, त्याची नजर कशी आहे, हं. ही तुम्हाला ओळखायला शिकायला पाहिजे. वाह! आज क्या मला बात! इतका अभिमान आहे, की माझ्याकडची जवळ-जवळ आता 2017 ची माझी पहिली बॅच आता टी-वायला आहे. हं. मग ते कोणी एम-बी-बी-एसला आहे, कोणी आर्किटेक्चरला आहे, कोणी फोटोग्राफी बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या करिअर इंजिनिअरिंगला आहे, वेगवेगळ्या कोणी सीए क्षेत्रात करतंय, करिअर वेगवेगळ्या करतात. क्षेत्रात करियर करतात तिथे ते. हं, पण त्यांना सुद्धा माझी आठवण येते.
ते मला ग्राउंडवर येऊन भेटतात कधी-कधी. हं, "सर, कधी तुम्ही सांगितलेलं कधी-कधी आम्हाला आठवतं बरं का काही घटना घडल्यानंतर." हे मला हं. पण अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. वाह! आणि आणखी एक गोष्ट, हं, की असे त्यांना ह्या कथा आणि त्यांच्या चुका सांगून त्यांना असं मार्गदर्शन केलं, त्यांना असं घडवलंय. हं, तिथं मी अजिबात भीड पाहिली. हा मोठ्या घरचा आहे, लहान घरचा अजिबात नाही. मला हं, हं. सगळी मुलं सारखीच. हं, 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 हं. अगदी चुकलं चूक. चुकला तर चुकलाच तो. बरं चुकला म्हणजे त्याला मी 4 माणसाच्या बरोबर ज्यावेळेस बोलत होतो, त्यावेळेस त्याला अपमान वाटत होता. हं. परंतु त्या अपमानाचा तो घडला. हं, हं, त्याच्यातला हं. अपमान सहन करायची ताकद निर्माण झाली. हं, 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 त्याच्यामुळं हं. त्याला घडायला खूप मोठं सहकार्य लाभलंय हे हं. आपण त्याची चूक त्याला निर्देशन दिल्यानंतर बरोबर, आणि ते कळत गेले. बरोबर. आणि मग मला इतका आनंद वाटतो, की आता गेले 5 वर्ष झाली मुलं बाहेर आहेत. हं. जवळ 250-300 मुलं बाहेर असतील माझ्याकडे हं, खेळण्याची हं, मुलं. हं. कोणाची तक्रार नाहीये आणि त्यांच्या पालकांना मी असं सांगितलेलं आहे, की हं, तुम्ही एक लक्षात ठेवा, मी यांच्याबरोबर एवढं बोललोय, एवढी चर्चा केलेली आहे, हं. की यांच्याकडनं कोणाकडनंही चुकीचं पाऊल पडणार नाही याची शाश्वती तुम्हाला मी देतोय. त्या क्या बात है! पालकांना किती आनंद वाटला असेल माझे हे शब्द ऐकून आणि हे क्या वाटलाच बात है! त्यांना. कारण अगदी, अगदी. त्यांना घडवलंय आपण आणि म्हणजे त्यांना तुम्ही आत्मविश्वास दिला त्यांना खूप मोठा. जे ते शिक्षकापेक्षा स्पोर्ट कोचपेक्षा एक मित्र म्हणून तुम्ही त्यांच्याशी मित्र बोलले. म्हणून. आलं का लक्षात? कुठलाही मुलगा, एखादा छोटा मुलगा माझ्यासमोर आला, हं. तो हार्डली 15 मिनिटात, 20 मिनिटात माझा मित्र झालाच पाहिजे तो. वाह! झालाच पाहिजे, होतोच. हं, 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 एवढा हं. कॉन्फिडन्स आहे मला. त्याच्यावर क्या बात! काय बोलायचं, कसं हं. बोलायचं. आता हायपर ॲक्टिव्ह मुलांविषयी आपण बोललो. नॉर्मल मुलांना पण तुम्ही बऱ्यापैकी कसं विचार आणि संस्कार वर्गाच्या माध्यमातून घडवता ते सांगितलं. पण जे आत्मकेंद्रित मुलं आहेत किंवा जे ॲबनॉर्मल आहेत ॲबनॉर्मल आहे. हो, हां, हो, तर हो. त्यांच्यासाठी पण तुम्ही याच क्लासमध्ये काम करता त्यांच्याविषयी? त्याच्यामध्ये असं आहे, की मी काही प्रश्न विचारतो पालकांना. त्यांनी सांगितलं तर मला लक्षात येतं. बाकीचे जनरली तर मला पाहून लक्षात येतं, याला काय प्रॉब्लेम आहे किंवा हं, आणि ते सांगतात सगळे जनरली. हं, तर मग एक मी लक्षात घेतलं, की साप चावल्यानंतर ते बरं करण्यासाठी त्याला कुठलं औषध दिलं जातं? ते सापाचं विष असतं हं, तिथे. हं, 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 मग त्यांना बरं करण्यासाठी त्यांच्या डोक्यात जे काही आहे किंवा पालकांनी हं, आपल्याला जे सांगितलेले आहे, हं, तेच कृत्य करायचं. हं, मग उदाहरणार्थ काही लोकांना ते छोट्या-छोट्या मुलांना हं, ते ब्रॉन्कायटिस असतो, बालदमा असतो तो. हं, मातीत खेळायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, ते डॉक्टर सांगतात हं, आणि पालकांना आपल्या आलं का सर्व सर्व सांगतात. हं, पुस्तकी ज्ञान आहे, WhatsAppला येतं सगळं येतं. यांना मातीपासून अलिप्त ठेवा, यांना धुळीपासून अलिप्त ठेवा, धुरापासून अलिप्त ठेवा. मग हं, मी काय केलं, हं, त्यांना महिना-महिना, 2-2 महिने त्यांना सांगितलं पालकांनी, त्याला काय त्रास व्हायचा तर होऊ द्या. हं. ते 2-2 महिन्यानंतर ते चांगले झाले ते. बऱ्यापैकी त्यांच्यात फरक अच्छा. पडला. कारण हं, का? हं. ते आपण तेच विष वापरलं ना त्याचं तिथे. हं, हं, ज्याला हं. त्याची जी ॲलर्जी आहे त्याला खेळवलं. अच्छा. मजबूत खेळवलं हं, त्याला हं. त्याच्यामध्ये. विषाने विष मारलं जातं जे विषाने म्हणे. विष मारलं जातं हे मी त्याच्यातनं शिकलो. बरोबर आहे. आणि काही मुलं आहेत अशी आहेत, की काही पालक मारतात हं, मुलांना. हं, त्यांच्या मनामध्ये भीती असते. हं, काही मुलांना शेजारी-पाजाऱ्यांची भीती असते किंवा आणखी कोणी त्यांच्या मनात कुठलातरी न्यूनगंड असतो. ते हं, मुलं बोलत नाहीत ते. हं, तर त्यांच्यासाठी हाच प्रयोग केला मी तो. हं, ज्यांना मारलं, हं, आता ही जी मुलं जी शांत होतात नाही, हं, एक सगळ्यात महत्त्वाचं हे खूप चांगला विषय हा तुम्ही विचारला मला. हं, जी मुलं थंड असतात किंवा काही ॲक्टिव्हिटी करत नाही हं. अजिबात आत्मकेंद्रित. त्यांना आत्मकेंद्रित त्यांना काय करायचं त्यांना? ते डॉक्टरकडे जातात किंवा जे ॲबनॉर्मल असतात ते डॉक्टरकडे जातात. डॉक्टर त्यांची फिजिओथेरपी करतात. हं, डॉक्टरांची फिजिओथेरपी कदाचित अशी असेल किंवा अजून काही असेल तर मला माहिती आहे, पण जनरली मला ही हं, फक्त माहिती होती हं, एवढीच हं, त्याची. हं, हं, पण मी काय केलं, मी एक थेरपी काढलेली. हं, माझ्याकडे एक गाणं आहे. हं, त्याचं नाव असं समजा त्याचं नाव शरद आहे. हं. शरद कुठे गेला, शाळेला गेला, त्याला कोणी मारलं, बाईंनी मारलं, कसं-कसं मारलं, बाकीची मुलं असं-असं मारलं, धपा-धपा मारलं, असे त्याला अच्छा. मारतात. हं, मग ह्याच्यातनं मी ते शिकलो, हं, की ह्यांच्या ज्या सेल्स ॲक्टिव्ह नाही झालेल्या यांच्या म्हणजे हं, 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 ज्या सेल्स ॲक्टिव्ह व्हायला पाहिजेत, त्या हं, झालेल्या नाहीयेत. हं. मग त्या मुलांना मी डोक्यापासून पायापर्यंत त्या 10-15 मुलांना धनाधन, धनाधन कुटायला लावतो. बरं. असे कुठून काढतात ती मुलं, छोटीशी ती मुलं, पण चांगले कुठून काढतात. बरं. हो, त्याचा परिणाम असा झाला, की ती मुलं चांगली झाली. हं, 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 कारण हं. त्यांचे सेल्स ॲक्टिव्ह केले आपण. आपण अच्छा. काय केलं त्यांना मारण्याचा उद्देश काय त्यांना? हं, त्या पालकांना सांगितलं, हं, "तुम्ही बोलायचं नाही. आम्ही काय हं, करू? हं, नाही फरक पडला 8 दिवसात तुम्ही माझ्याकडे येऊ नका. हं, हं, पण मी हं. प्रयत्न करतोय, तुम्ही माझ्या प्रयत्नाला साथ द्या." क्या बात है! त्यांना सुद्धा त्यांनी पाहिलं, "अरे, हं, आम्ही 2-2, 3-3 वर्ष ही थेरपी केली, 5 वर्ष इतके पैसे खर्च केले, ते ह्याच्याकडे हं, गेलो, पुणा, मुंबई, त्या हं. अमुक ठिकाणी नगर, नाशिक, औरंगाबादला गेलो, संभाजीनगरला गेलो. एवढा फरक पडला नाही, एवढा फरक यांच्याकडे आल्यानंतर 15 दिवसात, महिन्यात पडलेले आहे, अशी माझ्याकडे आता 5 उदाहरणं आहेत. आता माझ्याकडे ती 5 जण आहे आता खेळायला. ओके. बरं, बरं, बरं. त्याच्यात तर एक तर डॉक्टरांचं आहे. हं, हं, आई-वडील डॉक्टर आहे त्याचे. हं, 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 3.5 वर्ष वय आहे त्याचं. हं, त्याच्यामध्ये इतका अप्रतिम बदल केलाय मी एक हं, हं, 20-25 दिवसामध्ये. हं, त्यांना सांगितलं होतं मी तुम्हाला एक घडवून देईल त्याला. हं, त्यांना सुद्धा इतकं आश्चर्य वाटतं आणि त्यांना मी जे सांगतोय, हं, की हे असं-असं आहे. हो, आम्हाला त्या डॉक्टरने असं सांगितलं पुण्याच्या. त्यानं हं. हे मलाही असं वाटतं, की ज्याला मी कुठे शिकलोय. पण मला हे अनुभवातनं खूप काही मिळालं अच्छा. आणि मी मुलं घडवत गेलो आणि घडवतोय अजून ते सुद्धा.
स्पीच थेरपीला क्रॅक करणारं तुमचं एक मॉडेल आहे त्याविषयी हो, हो, जरा हो. स्पीच थेरपी. आता जी मुलं 3-3, 4-4 वर्षाची मुलं आहेत, ती बोलत नाहीत ती. हं, मग त्याला सांगतात थेरपी करायला त्याला. सांगतात की तुम्ही त्याची स्पीच थेरपी करावा. मग त्याला सांगतात ते, "तुला कर, गोड्या." ते जिभेची त्यांना हालचाल करायला लावतात. थोडे मसाज करायला लावतात. आणि आता ते बाळ जे आहे ते 3-4 वर्षाचं त्याला काहीच म्हणजे त्याला ती स्पीच थेरपी समजतच नाही त्याला ती. हं. तो आ, ऊ करत नाही, ला, ला करत नाही, ब, ब करत नाही, काही करत नाही. काही म्हणजे ते करतात. हं, मग त्याच्यासाठी मी म्हणलं, "अरे यांची जीभ फ्रीज झालेली आहे. यांची जीभ हं, हलवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे?" हं. मी थोडासा एक गावरान उपाय शोधून काढला मी स्वतः. मीठ हं, बारीक करायचं हं, आणि त्याला काय होईल उलटी होईल. हं, काय होईल उलटी होईल. हं, त्याच्या तोंडात मीठ त्याच्या जिभेला मिळतो. तो थू, 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 थू करतो ना तो. हल्ली हं, त्याची जीभ हं. वाह! आपल्याला त्याची जीभ हलवायची. हं, हं, स्प्लीट हं, झालेली जीभ हलवायची. हं, त्याच्यानंतर तुरटी. हं, तुरटी तशीच लावायची त्याच्या तोंडाला. हं, त्याची जीभ हलली पाहिजे. हं, हं, आतून संपूर्ण हलली पाहिजे ती त्याची. हं. ते सिलेक्टिव्ह झाल्या पाहिजे. सिलेक्टिव्ह आणि त्याच्यानंतर अशी आणखी मग काही कैरी असेल तर त्या काळात कैरी, हं, आवळा असेल तर आवळा. हे हं, तुम्ही त्याला लावा त्याच्या तोंडाला. हं, त्याला हं, आंबट, तुरट सगळ्यात चव कळायला त्याला चव तर कळतीच त्याला. हं, परंतु हं, ते हं, थुंकतो त्यावेळेस जीभ हलती हं, आणि हं, सगळ्यात शेवटी उपाय माझा मिरची लावायची. हं. कच्ची मिरची लावायची. काहीही होत नाही. काही झालेलं नाही आत्तापर्यंत मुलांना. हं, हं, माझे हं, काही झालेलं नाही. हं, कोणाला उलटी झाली नाही, कोणाला पण होऊ शकते. हं, तो थै, 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 थै नाचतो. हं. तो आपोआप बोलायला लागतो तो. क्या आणि बात है! त्याच्यानंतर तो थोडासा बोलायला लागला, की त्यांना साधी उजळणी आपली हं, मराठी, हं, त्याची बाराखडी आहे. हं, ती अ, आ, इ, ऊ, अ, आ, इ, ऊ हे तुम्ही हं, 10-10 वेळा, 20 वेळा, 25-25 वेळा, 100-100 वेळा त्या मुलांना म्हणा. त्याच्या डोक्यात बसलं की तो बोलेल. हं, मग क, का, की, की, को, को, क, हं, का, की, की, को, को हे हं, तुम्ही हं, सगळी बाराखडी संपूर्ण ज्ञपर्यंत, हं, क ते ज्ञपर्यंत ही तुम्ही त्याला 100-100 वेळा म्हणायला लावतो. हं. तो 8-15 दिवसात बोलायला लागतो. त्याला कुठलाही रुपयाचा खर्च नाही, औषध नाही, गोळी नाही, काही नाही. तुम्ही आधी जो उल्लेख केला त्या 4 मुलांविषयी, त्याच्यातला एक मुलगा तुम्ही असंच बोलता गेला. त्यांनी गाणं म्हटलं. 7 गाणी म्हटली त्यांनी. हां, ते तर जरा त्याच्या त्याचं असं आहे, की तो मला वाटतं 7 वर्षाचा मुलगा आहे तो. हं, 1-1.5 वर्ष तो मागच्या वर्षी पण 1लीत होता आणि आता पण 1लीत आहे तो. 1-1.5 वर्ष शाळेत बसलेलाच नाही तो अजिबात. हं, तो शाळेत त्याला सोडून गेले का अर्ध्या तासात मॅडमचा फोन जायचा. हं, इथं श्रीरामपूरमध्ये एक सोमा हायस्कूल आहे तिकडे कॉलेजच्या जवळ तिथून. सोमा हं, या शाळा आहे ती कुठेतरी हं, कॉलेजच्या जवळ. तिथं आहे तो शिकायला तो. आणि त्याच्या घरी फोन जायचा, "याला घेऊन जा." हं, खूप त्रास द्यायचा तो. हं, त्याला बोलताच येत नव्हतं. हं, तो बोलायचा देवडू इकड देवडू इकडे. म्हणजे त्याचं बोलणं कोणाला समजत नव्हतं. हं, आत्ताही साधारण 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे हं, आजपासूनची. हं, हं, म्हणजे मागच्या 3 नोव्हेंबरला माझ्याकडे आलेले आहेत. हं, मी त्याच्या पालकांना प्रश्न विचारले. त्यांनी मला जी उत्तर द्यायची उत्तर दिली. मी त्याला धुपटून काढला. मी हं, म्हणजे मी नाही धुपटला. आमच्या हं, मुलांनी धुपटून हं, काढला. हं, 5व्या दिवशी हं, ही तो आल्यानंतर 3, 4, 5 हं, मी 6 तारखेला त्याच्या वडिलांना विचारल्यापासून 7 तारखेला तो सकाळी 10 वाजता शाळेत गेलेला. 5 वाजेपर्यंत शाळेत बसला. हं, की शाळेतनं घरी गेल्यानंतर शाळेतल्या मॅडमनी जो अभ्यास सांगितला, हं, तो त्यांनी करून सकाळी मॅडमला दाखवला. त्या हं, मॅडम पण आश्चर्यचकित झाल्या. हं, दुसऱ्या दिवशी पालकांना विचारलं, "याला काय झालं? हा 1.5 वर्षापासून हा शाळेत आल्यापासून याने आता कशी ते सगळं वेगळं होतं. याच्यात बदल काय झाला?" त्यांनी हं, सांगितलं, "थत्तेरावला आहेर सर आहेत. हं, त्यांच्याकडे घेऊन गेलो आम्ही. त्यांनी काय केलं त्यांची त्यांना हं, त्यांना माहिती तिथं." हं, आणि आता एक शनिवारची गोष्ट आता. हं, 4 दिवसापूर्वी त्याच्या आईचा मला फोन आला. त्याची आई मला 20 मिनिटं माझ्याबरोबर बोलत होती. हं, ती म्हणे, "ते तुम्ही ते गाणे शिकवलेत ना ते, हं, ते 7 गाणे घरी म्हटला तो. हं, तर 7 गाणे म्हटल्यानंतर मी ती गाणी ते स्टेटसला ठेवले. हं, तर सगळ्यांना माहिती आहे याला बोलता येत नाही, हा बोलत नाही हं, किंवा काही नाही याचं वागणं सगळ्यांना माहिती आहे. हं, त्या दिवशी तर रविवारी शनिवारची गोष्ट आहे. त्या दिवशी मला माझं कामच करता आलं नाही. मला एवढे कॉल आले नातेवाईकांचे, आजूबाजूच्या लोकांचे, माझ्या घरी लोकं भेटायला आली. हे काय झालं याचं? हा वाह! अचानक एवढा कसा चेंज झाला? आता हा हं, हं, मागच्या महिन्यात असा होता ना, एका झाला. हं, आणि काही त्याला थोडीशी त्यांना थेरपी दिली. त्यांना हीच थेरपी दिली त्यांना. हं, 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 उजळणीची थेरपी दिली. हं, बदलून काढलं हं, आणि त्याला मी तिथं एक साधारणतः 5 मिनिटं त्याच्यावर मी पर्सनली घालायचो. हं, 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 त्याला थोडीशी थेरपी द्यायचो मी त्याला. हं, हं, हं. जिभेची त्याला व्यायाम करायला हां, लावायचा. हां, हां. जिभेचा व्यायाम असतो ती थेरपी असते त्याची. मग त्याला मी जीभ बाहेर काढायला वगैरे अशी त्याला थोडक्यात ते केलं. त्याचा परिणाम इतका झाला, की तो छानपैकी गाणे म्हणतो. अजून त्याचे काही शब्द चुकतायत. ड वगैरे असे ते हं. काही हरकत नाही. तो पण एक सुरुवात तर महिन्यापूर्वी झाली. हो, हो. निश्चित. चांगली झाली. हं, हं, अत्यंत हं, चांगली झाली. हं, खूप चांगलं बोलता येतो तो. म्हणजे त्या आईला आश्चर्य होते. आई हं, 20 हं, मिनिटं माझ्याबरोबर फोनवरती बोलली. ते आम्हाला हं, किती आनंद झाला म्हणून. हं. आजूबाजूचे लोकं किती आनंदित आहेत म्हणून तुमच्या त्याच्याविषयी. त्या सगळ्या त्याच्यासाठी घेतलेल्या एफर्टचं सार्थक झालं. नक्की, नक्की, नक्की. नाही मी आत्तापर्यंत जे केलं, हं, त्याच्यात मला यशच मिळालं. हं, उदाहरण हं, तुम्हाला सांगतो. उंची वाढत नाही. हं, आता उंचीचं वय पूर्वी होतं साधारणतः 17-18 पर्यंत उंची वाढत होती. पण आता मला असं वाटतं, की 15-16च्या पुढे उंचीच वाढत नाही. दिसत हं, दिसत नाही हं, मला. हं, मी ते अभ्यासलंय मी. कारण 8 वर्षापासून अभ्यास करतो त्याचा. हं, हं, 100% उंची वाढली पाहिजे. हं, 15च्या आत जर वय असेल, हं, तर 100% उंची वाढली पाहिजे. उंची का वाढत नाही? हं,
उंची कुठं वाढत असते? कमरेपासून गुडघ्यापर्यंत, गुडघ्यापासून खालच्या गोट्यापर्यंत. ओके. इथं उंची वाढत असते हं, आपल्या हं, मांडीचं हाड आणि हं. नडगी याच्यामध्ये. परंतु ज्या लोकांची उंची वाढत नाही, ज्या मुलांची, त्यांची उंची त्याची गुडघ्यात वाढते. आपण नाही म्हणत का गुडघ्यात येतो. हं, 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 हं. गुडघ्यात म्हणतो आपण. हं, त्यांचा गुडघा मोठा होतो खूप. हं, म्हणजे मी अनुभवलेलं. हं, तो गुडघा 2 प्रकारे मोठा होतो. एक गुडघ्याची वाटी खूप मोठी होती हं. आणि अशी वाटी अशी पण मोठी होती खूप. आणि अच्छा. काही ठिकाणी फक्त एवढीच होती अशी. आणि बरं, काही ठिकाणी अशी संपूर्ण मोठी होती ती. बरं. ते हाड वाढलेलं गुडघ्यात गुडघ्यात वाढले. ते कुठं वाढायला पाहिजे? मांडीत आणि याच्यावरती डॉक्टरांनी संशोधन केलं असेल मला माहित नाही. पण मी हं. संशोधन केलेलं मला त्यात यश आलंय. बरं. कारण एक मुलगा आता सध्या काय झालं माहिती आहे का? सगळे मुलं शॉर्ट कोणी घालतच नाही हाफ चड्डी. हं, सगळे हं. मुलंच घालतात ना. हं, फुल हं. पॅन्ट घालतात मुलं. हं, 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 हं. एक दिवशी असंच उंची न वाढलेला मुलगा, तो जवळ-जवळ त्याचं वय होतं त्यावेळेस मला वाटतं 10-11 वर्षाचा. हं, तो सगळ्यात बारीक होता तो. हं. ते काय झालं त्या दिवशी त्याने ती 3/4 घातली होती. तो खाली बसल्यानंतर आम्ही ते गेम शिकवत होतो मुलांना ते पाणी घालायचं नाही का ते हं, हं. फटाफटा मारायचं ते. हं, हं. की त्याचं हाड पाहिलं मी त्याचं ते गुडघ्याचं हाड आहे म्हटलं, "अरे बापरे! याचं हाड कसं वाढलं?" आणि त्याच्यावरनं मी ते थोडासा अभ्यास केला. हं, मग ते विचार केला. म्हणलं मी त्या हात लावला त्याला पाहिलं. बाकीच्या मुलांना पाहिलं. अरे हे हं, नॉर्मल आहेत. याचं हाड एवढं वाढलेलं आहे. हं. मग मी थोडासा अभ्यास करून त्याच्या आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं, असं-असं करा. त्याची उंची आज एकदम चांगली झालेली आहे. आणि बरं. असे मी आत्तापर्यंत माझ्या अंदाजाने 74 मुलांची उंची वाढवली अच्छा. बरं. आत्तापर्यंत. हं, हं, हं. म्हणजे गेल्या 5-7 वर्षामध्ये. हं, या हं, गोष्टी हं. 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे का आई-वडिलांच्या मनात जी असं असतं, की बा आम्ही बुटके आहे, हो, अनुवंशिकता आहे. अनुवंशिकतेला चॅलेंज आहे त्याला. हां. ते 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 क्रॅक करता येऊ हो, शकतं. 100% हं, मी हं. केलंय. हं, ज्याला हं. आपण म्हणतो हेरिडिटी आहे, हं, अनुवांशिकता येते, त्याला हं, चॅलेंज करतो. हं, हं, नक्कीच. आता माझ्याकडे मुलगा आहे. हं, त्याचे वडील साधारणतः 3, 3.5, 4 फूट असतील. हं, त्याचे आजोबा पण तेवढेच आहेत. हं, परंतु त्याची मी 2019 पासून माझ्याबरोबर येतो. 18 हं, पासून माझ्याबरोबर येतो. हं, म्हणजे हं, 18, 6, 24 हं, ह्या 6 वर्षामध्ये हं, त्याची मी माहिती 19 सेंटीमीटर उंची वाढवली. हं, हं. 6 वर्षात 19 सेंटीमीटर. खरं वाढायला पाहिजे होती ती 30 सेंटीमीटर. बरं. पण त्याच्या काय होतं पालकांनी तेवढा वेळ दिला पाहिजे. 5 5 मिनिटाचे हे आहेत, मालिश आहे. अच्छा. 5 मिनिटाची मालिश आहे ती. बरं. ती कशी करायची? हं, ती त्यांना सांगितलेली असते तिथे मी. आणि मग ते लोंबकळणे, लोंबकळताना पाय झटकले पाहिजेत. हं, हं, कारण हं. गुडघा मोकळा करायचा आपल्याला. हां, हां, हां. पाय झटकले पाहिजेत. हं, पाठीमागे पाय झटका, पुढे पाय हं. झटका. ते स्नायू. त्याच्यानंतर स्टिचिंग करा. हं, हं, त्याच्यानंतर ताडासन करा हं, आणि रनिंग करा. हं, रनिंगमध्ये अंबानी पायाने जर रनिंग केली, हं, तर आणखी एक सर आणखी मला आनंद वाटतो सांगायला. एक आपली इथली मुलगी आहे, वय हं, वर्ष 11. हं. 400 मीटरचा आपला थत्ते ग्राउंडचा परिसर आहे. 400 मीटरचा राउंड आहे. राउंडी. त्या मुलीनी 11 वर्षाची मुलगी त्या थत्ते ग्राउंडला 30 राउंड मारले तिने. 30 राउंड. 30 राउंड. 30 राउंड अनवाणी पायाने. बरं. तिच्या पायात चप्पल नाही, शूज नाही, काही नाही. हं, ती हं, मॅरेथॉनला गेली ती आत्तामध्ये. नगरात 2 मॅरेथॉन झाल्या. हं, त्या 2 मॅरेथॉनमध्ये काय झालं तिच्या वडिलांना सांगितलं मी, हं, ती तिला अनवाणी पायाने पळू द्या. हं, तिची ताकद एवढी वाढली हं, त्या पायामध्ये तिच्या. हं, तर दोन्ही वेळेच्या मॅरेथॉनला तिचे दोन्ही वेळेस हं. तिच्या दोन्ही पायातले शूज पडले तिच्या. बरं, एका बरं. पायाला शूज पडले तिच्या. हं, 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 हं. ती बिगर शूजचं पळाली 5 अच्छा. किलोमीटर. वाह! ती फर्स्ट आली. बरं ती हं, जनरल फर्स्ट आली. हं. म्हणजे सीनियर, ज्युनियर मुलांच्या मध्ये मुली सगळ्या फर्स्ट आली दोन्ही हं. वेळेस ती. अच्छा. कारण का? हं, हं, तिची ताकद वाढली होती. हं. अनवाणी पायाने पडल्यानंतर मला वाटतं ते एक हिमादास उदाहरण आहे तुमच्या समोर. हो, 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 हो. बरोबर. म्हणजे तेच माझ्या समोर आहे तिथं ते. हं, अर्थात मी त्याच्यापूर्वीच हं, आहे. हं, 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 हं. तर माझं ते तुम्ही योग्य पहिलेपासून ट्रॅकवर आहे. पण योग्य हो, हो. नक्की, हं. नक्की. या सगळ्या प्रवासात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, की जी तुम्ही कायम करतात. माती आणि आपलं नातं. ती फार मोठं तुम्ही स्वतः ओन अनुभवातून तुमच्या संशोधनातून खूप, केलेलं खूप, रिसर्च आहे. खूप, खूप, खूप. ते सांगा? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीत खेळा, मातीशी नाळ जोडा हा माझा मूळच पायाचा आहे तो. हं, त्यासाठी असे अनेक पालक भेटलेत मला. हं, आमची मुलं शूज काढणार नाहीत, सॉक्स काढणार नाहीत. हं, काहीच मोठ्या घरचे होते अगदी. हं, मी म्हणलं, "नो एक्सक्यूज. हं, पाठवू नका. हं, माझ्याकडं त्यांना पाठवूच नका." हं, माझा उद्देश काय आहे, मुलांनी मातीत खेळावं, मातीशी नाळ जोडावी. हं, एखाद दिवस काढले चालतील. हं, पण तो काढणारच नाही हे मला मान्य नाही. माझ्याकडे पाठवू नका. मी त्यांना जवळ-जवळ 16-17 जणी त्यांना येऊ दिले नाही अजिबात. नाही हं, येऊ माझ्याकडे. हं, त्याच्यात काय? हं, आपल्याला जे घडवायचे ते कसे घडता येतील? हं, मग त्यासाठी मातीत खेळा, मातीशी नाळ जोडा म्हणजे काय? देअर आर सो मेनी टाइप्स ऑफ बॅक्टेरिया हं, अँड minerals in that soil. हं, Something get from that. हं. Mostly we get iron या. and some bacteria. हं, मग आता आयर्न जे आहे ना आयर्न, हं, ते मातीमध्ये जे आहे, आपण लोहचुंबक घ्या, हं, मातीत घासा, हं, त्याला काय लागतं? सगळं आयर्न लागतं. हं, ते टोचतं तुम्हाला. इतकं टोचतं, इतकं तुम्हाला मिळतं. आता कॅल्शियम मिळतं की नाही मला माहित नाही मातीतनं. हं, ते समजा धूळ ओढल्या असेल तर आपल्या तोंडात जात असेल तर मिळत असेल तर सांगता येत नाही. हं, परंतु हं, आयर्न 100% मिळतं. हं. म्हणजे मातीत खेळणाऱ्या मुलांना कधी आयर्नचं इंजेक्शन द्यावं लागणार नाही, लागत नाही.
जी अच्छा. माती खेळतात ते. हं, शेतकऱ्यांची मुलं पहा. हं. कोणी शेतकऱ्यांच्या मुलाला ऐकलं का तुम्हाला आयर्न कमी पडलं त्याच्यामध्ये त्याला इंजेक्शन दिलं. ही आपल्याच इकडची मुलं आहेत ती. हं, की जन्म झाल्यापासून यांच्या आई-वडिलांनी यांच्या पायात सॉक्स, शूज आणि सँडल घातलेले आहेत. हं, यांना माती माहितीच नाही. हं, पण आता तर गंमत अशी आहे, की काही पालकांना मातीत खेळायचं म्हणजे आमच्या इकडं त्याच्यात 10 शूज आहेत त्याला आणलेले. हं, मग ते असे तसे ही अशी पण विचारधाराची लोकं आहेत काही. हं, हं, म्हणजे अशी एक विचारधारा आहे, हं, आपण एखाद्याला म्हटलं वॉकिंग करा. हं. वॉकिंग करणं खूप चांगलं आहे. ते म्हणतात आमच्या दारात 4 गाड्या आहेत. त्या कशासाठी आहेत त्या? आम्ही फिरायचं का? अशी भेटलेली मंडळी आहे मला. अशी 2 कुटुंब भेटलीत मला. हं, खाण्यापिण्याच्या बाबतीत असं सांगतो तुम्हाला, की हं. एक याच्यावरून एक आठवलं. नाही तिथं पुढे येऊ आपण. हां. मातीविषयी जरा हां, सांगा ही ते. जी माती जी आहे, हं, मातीत खेळा, मातीशी नाळ तुम्हाला त्याच्यातनं जे बॅक्टेरिया मिळणार आहेत, त्याच्यातून हं. तुम्हाला जी खनिजे मिळणार आहेत मातीतनं हं, हं, आणि तुमची इम्युनिटी पॉवर जी वाढणार आहे, हं, ही तुमच्या कुठल्या गोळी औषधांनी वाढणार नाही. ती फक्त मातीतच वाढणार. हं, 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 तुम्हाला दवाखान्यात जावंच लागणार नाही, हे निश्चित अगदी. हं, हं, कारण हं, ते खेळ पाहिजे मला. हं, हं, पण आता नाही खेळू शकत. कारण प्रत्येक पालकाला असं वाटतं, की माझ्या मुलाला 100 पैकी 100 मार्क मिळाले पाहिजेत. हं, मग ते शाळेतनं सुटलं का 4 ते 5 एक क्लास, 5 ते 6 एक क्लास, 6 ते 7 एक क्लास, हं, 7ला तो घरी येतो. स्कूलचा अभ्यास, स्कूलचा होमवर्क, शाळेचं होमवर्क याच्यात त्याचं झालं. हं, अरे त्याला तुम्ही 1 तास, दीड तास बाहेर सोडा, मातीत खेळू द्या त्याला. हं, विशेषतः मातीत खेळू द्या. हं, 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 ज्याला वेळ मिळत नाही, हं. त्यांनी स्किपिंग करा. 5-10 मिनिटं तुम्ही स्किपिंग केली ना, तर तरी तुम्हाला व्यायाम घडू शकतो. नाही तुम्हाला बरोबर. बाहेर पडायचा वेळ मिळाला तर. हं, आता बिल्डिंगमध्ये नाही तिथं जा, कुठं मग काही लोकांना वेळ नाही 12 घंटे, हं, 14 घंटे काम करतात. हं, त्यांनी 10 मिनिटं खाली या बिल्डिंगच्या खाली तुमच्या. हं, करा तिथे 10 मिनिटं. हं, हं, 1-1 मिनिटं स्किपिंग करायची, 1 मिनिट थांबायचं, 1 मिनिट स्किपिंग करायची, 1 मिनिट थांबायचं म्हणजे दम पण लागणार नाही तुम्हाला जास्त आणि त्रास पण होणार नाही काही. हं, 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 10-12 मिनिटं केले ते 10-12 मिनिटात तुम्हाला जे लोकं 40 मिनिटं व्यायाम करतात, तेवढं तुम्हाला 10-12 मिनिटात मिळू शकतो. बरोबर, पूर्ण मिळेल असं नाही, परंतु मिळू शकतो चांगल्या बरोबर, पद्धतीने. बरोबर. त्या मातीत खूप महत्वाची आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे, की मुलं खेळल्यामुळं मुलांमध्ये खिलाडूवृत्ती डेव्हलप होती. हो, नक्कीच, नक्कीच. त्याच्याबरोबर म्हणजे तुमचा शारीरिक टफनेस आला म्हणजे मेंटल टफनेस येणार आहे. 100% त्याचं कॉन्सन्ट्रेशन हो, वाढणार हो, आहे हो, हो, आणि हो. त्याची अभ्यासात पण प्रगती होणार आहे. त्यासाठी खेळणं हे मर्म आहे खेळणं म्हणजे बालपणाचं. यासाठी फर्स्ट यू हॅव टू मेक युअरसेल्फ फिजिकली फिट. देन ऑटोमॅटिकली यू विल गेट मेंटली. मेंटली फिट. हा फिटनेस येण्यासाठी तुम्हाला पहिले खेळ पाहिजे. येस. पण काही मुलांना खेळच माहीत नाहीये. हं, 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 हं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्फर्ट झोन ज्याला शब्द आहे कम्फर्ट झोन. हं, अशी मुलं आहेत, की कम्फर्ट झोनमध्ये आहेत. आता तुम्हाला सांगतो, की 15-15, 16-16 वर्षाची मुलं आहेत. हं. ती कम्फर्ट झोनमध्ये आहेत. बरं. आहेत आता. हं, कारण हं, एक मुलगा त्याचा फोटो पाहिला मी. हं, त्याला चांगले मार्क पडले म्हणून. हं, त्या मोठा फ्रेम लावली होती. हं, ते फ्लेक्स बोर्ड लावला होता. हं, मी त्याच्या पालकांना गेलो त्याच्याकडं. हं, त्याच्या पालकांकडे गेलो मी. हं, मी म्हणलं, "सर, तुमचं अभिनंदन. परंतु अजून पण त्याची नजर खालीच आहे" म्हटलं. हं, फोटोत सुद्धा त्याची नजर खाली म्हणलं. हं, पहा म्हणलं तुम्ही त्याची नजर. म्हणजे हं, अजून तो कम्फर्ट झोनमध्येच आहे. हं, त्याने नक्की कम्फर्ट झोन. म्हणलं, "आता हा जर बाहेर गेला तर हा शिकणारच नाही. हा 2 महिन्यात घरी येईल" म्हणलं. मी त्यांना हं, सांगितलं त्यांना असं. पुढे काय हं, झालं मला माहीत नाहीये. हं, कारण हं, आता 8 नोव्हेंबर मध्ये ही गोष्ट आहे साधारणतः 10वीच निकाल लागला त्याची गोष्ट आहे आताची. अच्छा. हं, म्हणजे हं, ही कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्ही या. हं, आता हं, कम्फर्ट झोन म्हणजे काय? हं, तुम्ही मुलांच्यावरती विश्वास टाका. त्यांना हं, बाहेर काढण्यासाठी काय करा? तुम्ही त्यांना ₹10-20 द्या. "जा रे हं, बाबा, हे दुकानात 4 वस्तू आण." हं, त्यांनी 4 आणल्यात चांगली गोष्ट. मग हं, त्याला डाळी सांगा तुम्ही. मूग हं, डाळ, हळदी डाळ, तुरीची डाळ, उडीद डाळ असे हं, 40 डाळी सांगितल्या का तो गडबड हं, करणारच तो. हं, हं. तो 4 आणणार नाही, 2 कधी आणील असं काही तुम्ही तुम्ही आम्ही घरकाम करायला आई-वडिलांची मदत करायचो. ते जगणं हो, जगू द्या. हो. ते जगणं जगू द्या. नाही, हं. त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्यासाठी तुम्ही त्याला सुरुवात करा ही. जबाबदारी द्या. जबाबदारी द्या. हं. मग तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. अरे, करू हा शकतो. गेला आणि हा करू शकतो. हं. ह्या करू शकतो मध्ये एक सर फार महत्वाचं आहे. हं, जे एक आपण महिला मुलींच्या बाबतीत बोललोच तिथं ते, पण पुन्हा एकदा सांगतो. हं, मी एक ए तयारी केलेली आहे. हं, ए फॉर एम हं, अँड अचिव्हमेंट. हं, व्हॉट शुड बी आवर एम इज अँड हाऊ टू अचीव्ह इट. व्हॉट वी हं, हॅव टू डू फॉर टू अचीव्ह इट. हं, हे त्याच्यासाठी अभ्यास करायचा वेगळा. बी आणि बिलिव्हनेस आणि बिलीव्ह हं, बीमध्ये. हं, आता बिलीव्ह म्हणजे विश्वास. मग आपल्यावरती ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे, ती विश्वासार्हता आपण त्याची टिकून ठेवली पाहिजे. हं, यासाठी आपण काय करायला पाहिजे म्हणजे प्रामाणिकपणा. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हं, त्याच्यानंतर आपण विश्वास कोणावरती ठेवायचा आणि हं, का ठेवायचा याचा पण आपला अभ्यास झाला पाहिजे. हं, आता याच्या म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट एक कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स. या कॉन्फिडन्स म्हणजे तो पण विश्वास, हमी, भरोसा झाला. हं, पण त्या सेल्फ कॉन्फिडन्स असं आलेलं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स. आय हॅव टू डू, आय शुड डू, आय मस्ट डू. व्हाय आय कान्ट? आय कॅन. आय कॅन डू एनिथिंग. आय हं, कॅन डू एनिथिंग. प्रत्येकाच्या मनात भावना रुजली गेली पाहिजे. हं, आय हं, कॅन डू एनिथिंग. व्हाय आय कान्ट? हं, हं, डी फॉर डेअरिंग. म्हणजे हिंमत आली, यू कॅन डू एनिथिंग. हं. ही अशी अनेक ए टू झेड पर्यंत एबीसीडी केली मी ती. वाह!
आधी तुम्ही उल्लेख केला, मी थोडं थांबवलं तुम्हाला, पण तो प्रश्न आता कंटिन्यू करू. आहाराविषयी मुलांचा टिफिन संपत नाही किंवा ज्या पद्धतीने आधी पण तुम्ही सांगितलं, की बुवा पाश्चात्य फूड ज्या पद्धतीने त्याचा अतिरेक होतोय. तर कुठं चुकतंय पालकांचं? ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का, आता म्हणजे याच्यामध्ये विशेषतः खूप लोकांच्याकडे पैसा आलेला आहे. हं, त्या पैशाचा विनियोग मी नेहमी पालकांना सांगतो, अनेक वेळेला हं, सांगितले, "तुम्ही हा 500 शर्ट घालला असतात ना, तुम्ही 5,000चा आणा. हं, 2,000ची पॅन्ट असेल तर 20,000ची पॅन्ट आणा. हं, महिलांना सांगतो तुम्ही 500ची साडी, 2,000ची साडी असेल ना, 50,000ची साडी घ्या. पण हं. खायला भाजी भाकरीच खा." पण नाही बरं. पटत. हं, हं, मी हं, सांगतोय असं, सांगितलंय. हं. एकाने त्याच्यावर माझ्या वेगळ्या कमेंट्स केल्या. त्यांना पटलं नाही म्हणून. ती हरकत नाही. चांगले लोक असतात, काही बोलणारे असतात. परंतु हे जे जंक फूड, फास्ट फूड आहे, हं, ह्याचा किती वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होतोय, हं, की आता आपण WhatsAppला पाहतोय, टीव्हीच्या बातम्या ऐकतोय, पेपरला वर्तमानपत्रात येतंय. हे चांगलं आहे का? ह्याचा पालक का विचार करत नाहीत? हं, हॉटेलिंग किती प्रमाणात हॉटेलिंग वाढले. त्याच्यापेक्षा जास्त आणखी. हं, एक तर मी असा अनुभव आलाय माझा, की असे काही पालक आहेत. आमचे वडील त्यावेळेस परिस्थिती अशी होती आमची, त्यांची खूप इच्छा होती, की त्यावेळेस आम्हाला ड्रायफ्रूट खायला घालायचे. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुके असे त्यांना त्यावेळेस खूप इच्छा होती. हं, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती म्हणून त्यांनी आम्हाला खायला घातले नाहीत. हं, आता आमच्याकडे काय कमी आहे? मग हं, आमच्या मुलांना आम्ही फक्त ड्रायफ्रूटच का खायला घालू नये? हं, म्हणून तुम्ही ड्रायफ्रूट खिशात देताय मुलांच्या. हं, काही अति प्रमाणात शरीरात जर प्रोटीन्स निर्माण झाले, तर त्याचा परिणाम काय होतोय? हं, हे खरं तर जे म्हणजे शाळेमध्ये या शाळेच्या शिक्षकाचं काम म्हणा किंवा शाळेत जे लेक्चरला जातात त्यांनी सांगायला पाहिजे. हं, ड्रायफ्रूटचा ठीक आहे ना, लिमिटेड तुम्ही खा ना. हं. 2 काजू, 2 बदाम किंवा 4 काजू गरज अक्रोड. आणि अतिरेक. हां, अतिरेक. हं, अतिरेक बरा त्याच्यात आणखी एक बराच असतो आणखी एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, की एक आता सध्या हिवाळा चालू आहे. हं, तुम्ही 50-60 ग्रॅमचा डिंक लाडू जर खाल्ला सकाळी, हं, त्याच्याबरोबर त्याच्यावर त्याला तुम्ही 2-4 काजू, 2-4 बदाम, अक्रोड भिजते काही देता तुम्ही मुलांना त्याच्यात. एवढं जर त्यांनी सकाळी खाल्लं समजा 40-50 ग्रॅम, तर त्याला भूक कधी लागेल? हं, त्याला माझ्या मते 5 ते 6 तास भूक लागत नाही. तो हं, सकाळी 7:30ला शाळेत जातो. तुम्ही 7:30ला शाळेत जाण्याच्या अगोदर त्याला काहीतरी खायला देता येत. हं, आणि जनरली 12ही महिने ड्रायफ्रूटच खायला देतात मुलांना ही लोकं. हं, ही मोठ्या घरची लोकं आहेत ना, यांना ड्रायफ्रूट खायला देतात. हं, हं, यांना म्हणजे भाजी, पोळी, चपाती, नाश्त्याला पोहे, शिरा-बिरा एकदम कमीपणा वाटतो. हं, 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 अरे, हं, आमची ताकद काय आहे ना, आम्ही हे द्यायचं का खायला? अशी हं, हं, भेटलेली लोकं आहेत ना मला. हं, हं, तर ती त्याच्यामुळे काय होतं, की तो टिफिन संपत नाही मला त्याने हं, पालकांनी दिलेला टिफिन संपत नाही. हं, तो का संपत नाही? हे हं, पालक शिक्षकांना, "तुमचं लक्ष नाही का? तुम्हाला लक्ष देता येत नाही का?" हं, अरे, तुम्ही त्याला एवढं खायला दिलेलं आहे, की त्याला भूक लागलेली नाहीये. हं, तर हं. भूक लागली नसेल तर मुलगा खाईल कसं? तो संपूर्ण खात नाही. तो टिफिन काही शिल्लक राहतो. कधी-कधी खातो, कधी-कधी खातो, बरं. कधी-कधी खात नाही. हं, परंतु ह्याच्याविषयी कोणी पालक तयारच नाही विचार करायला. शाळेला हं, दोष द्यायचा लगेच. हं, हं. अरे, तर तुमचं म्हणणं असं आहे, की प्रमाणात भाजी-पोळी मस्ट म्हणजे ते ते खरं आपलं खरं अन्न आहे. अन्न, पूरक अन्न आहे. पारंपरिक पारंपरिक अन्न. भारतीय जे पदार्थ आहेत ते भारतीय सगळे. मग त्यासाठी मी कायम सांगतो ना तुम्हाला, की तुम्ही लहान असताना तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला काय खायला दिलं, हं, याच्या व्यतिरिक्त तुम्ही मुलांना काहीच खायला देऊ नका. तुम्हाला दवाखान्यात पहावं लागणार नाही अजिबात. हं, 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 हं. परंतु नाही ना, पटत नाही पद्धती. आता बरोबर. तुम्हाला एक फटाण्याचं उदाहरण सांगतो याच्यामध्ये. हं. घोड्याचं खाद्य काय सर? हरभरा, हरभरा चणा. खातो, चना खातो हरभरा. हं. त्याच्यापासून कुठल्या शब्द शब्द निर्माण झालेला आहे? हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर हं, म्हणजे अश्वशक्ती, हं, घोड्याची ताकद. हं, हं, आता मी लोकांना सांगतो, हं, माझा एक आहार पण केलेला आहे मी असं. हं, त्यात सांगतो मी. पण मी त्या काही लोकांना सांगतो, प्रश्न विचारतो असेच. हं. त्यांना सांगतो, घोड्याची जर चण्यामुळं त्याची जर घोड्याची ताकद, हॉर्स पॉवर ताकद. हा हं, शब्द निर्माण झालेला आहे, म्हणजे ताकद हं, आहे त्याची. हं, मग आपण का खाऊ नये चना? आपण का खाऊ नये फुटाणा? हं, काही मंडळी अशी मला भेटली, हं, "काय सर, अरे आम्ही काजू बदाम काय ते ड्रायफ्रूट खाणारे लोकं तुम्ही आमची इज्जत काढता का? आम्हाला ते फुटाणे खायला सांगता का तुम्ही?" अशी भेटलेली लोकं आहेत मला. हं, हं, हे कितपत योग्य, कितपत चुकीचं हे त्यांना कालांतराने कळणार. हं, 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 पण आम्ही फुटाणे खावायत का? हं, अरे काय तुम्ही कोण आहे? तुम्ही हं, सांगतो तुम्हाला तुम्ही लहानपणी फुटाणे खाल्लेच होते ना. हं, आता हं, तुमच्याकडे पैसा आला म्हणून तुम्ही आम्हाला म्हणता आम्ही काही खायचं का? अरे हं. हे थोडंसं फार पथ्य पाळणं गरजेचं आहे खाण्यापाण्याच्या बाबतीमध्ये. बरोबर, ते जंक फूड, फास्ट फूड, बेकरी आयटम हे घरातनं हद्दपारच झाली पाहिजेत. बरोबर. तुम्हाला दवाखान्यात पाहावं लागणार. आज मुलं तुम्ही पहा, लहान मुलांचे हॉस्पिटल का कायम फुल असतात? हं, हं, की हं. तुमचा आहार चुकीचा आहे. आहार चुकीचा आहार आहे. तुमचा चांगला असेल तर येणार नाही. आणि त्याच्यामध्ये जीवनशैली आहाराबरोबर जीवनशैली. खेळू न जीवनशैली देणं. खेळून नाही देणं ते पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे खायला द्यायला पाहिजे ते खायला न देणं आणि खेळू न देणं. त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढलाय. हं, आता हं, हे जे 7 अन् 10 अन् 12 वर्षाच्या मुलांना त्रास होतोय, कोणाला शुगर लागते, कोणाला अटॅक येतोय. हं, 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 हे स्ट्रेस किती वाढतोय मुलांचा पण हं, तुम्हाला समजलं आपल्याला समजलं पाहिजे आपल्या मुलाला स्ट्रेस आलाय म्हणून. हे पण हं, लक्ष द्यायला पाहिजे पालकांनी. हं, हं, हं.
आता छोट्या-छोट्या मुलांना शुगर होती, 7 आणि 10 वर्षाच्या मुलांना. खरंय, खरंय. डायबिटीज होतोय. डायबिटीज, शुगर तेच डायबिटीज होत येतो. म्हणजे हे का होतं? याच्यावरती खरं तर सरकारने पण याच्यावरती काम केलंच पाहिजे, हं, की हं. ही जी मुलं आहे, मला वाटतं स्वित्झर्लंडमध्ये घटना घडलेली आहे. त्यांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे त्याच्यावरती. हं, हं, त्या हं. मुलांना त्यांच्या त्या हं, अल्पवयातल्या मुलांना डायबिटीज का झाला? हं, त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं. तसं आपल्या हं, सरकारने पण केलं पाहिजे. हं. काय होतंय? बरोबर, बरोबर. हा सगळा जो प्रवास तुम्ही सांगताय, तो सगळा प्रवास तुम्ही पुस्तक रूपाने, शब्द रूपाने शब्दबद्ध करताय. ते पुस्तकाचं लिखाण पण पूर्ण झालं. त्या पुस्तकाविषयी जरा सांगा? मी गेल्या आता हे 9 वर्ष पूर्ण होतील मला हं. एप्रिलमध्ये. मी तुमच्याकडनं काही शिकलो, मुलांकडनं काही शिकलो, पालकांकडनं काही शिकलो. बरं. काही टीव्हीवरच्या बातम्या, काही WhatsAppच्या बातम्या, काही वर्तमानपत्रात काय ऐकायला आलेलं. मी शिकत गेलो हं, आणि 19/4 म्हणजे 23/4/17ला मी हे चालू केलेलं आहे, हं, टेबल टेनिस. हं. परंतु त्याच्या अगोदरच मी 19/4/17ला काहीतरी लिहायला सुरुवात केली होती. बरं, 4-5 दिवस अगोदर. म्हणजे बरं. मला काहीतरी घडलं होतं त्यावेळेस ते. तर ते लिहीत गेलो. ते लिहीत गेलो, लिहीत गेलो, लिहीत गेलो. ते इतकं मोठं पाठ झालं त्याचं. हं, मग मी म्हटलं, "अरे, ते 2-4 महिन्यापूर्वी म्हटलं आपण याच्यावरती पुस्तक" मी परत वाचलं ते काय लिहिलंय आपण ते. हं, 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 ते इतकं मला आनंद झाला त्याच्यामध्ये वाचून. हं, अरे, आपण हे जगाला दिलं पाहिजे, समाजाला दिलं पाहिजे, हं, गरजवंतांना दिलं पाहिजे. हं, हे वाचल्याचा निश्चित चांगला परिणाम पालकांच्यावरती होईल, मुलांच्यावरती होईल. हं. पण ज्यांना पटेल तेच करतील. ज्यांना पटणार नाही ते फेकून देतील. कारण बरोबर. अशा आहे व्यक्ती तिथे प्रवृत्ती प्रकृती ती. आहेत, व्यक्ती आहे तिथे त्या. प्रकृती. हं, हं. तर म्हणून मी ते पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये माझा प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे माझा प्रॅक्टिकल अनुभव मी त्या पुस्तकात घातला. अच्छा. बऱ्याच तुम्हाला सांगितलं हं, याच्यापैकी हं. बरंच त्याच्यामध्ये आहे आलेलं अच्छा. त्याच्यामध्ये. म्हणजे चुकतंय कुठं? चुकतंय की पालक आणि ते पुस्तकच असं आहे की बालक आणि पालक आणि हं, त्यांच्या चुकाच फक्त त्याच्यात दिल्या मी त्याच्यामध्ये. त्याच्यावरती हं. मग काय करायला पाहिजे आपण? हं, 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 हं. म्हणजे ही नुसतं आपली चुकतंय हे सांगितलं नाही, उपाय काय उपाय ते पण पण सांगितले, सांगितलं. उपाय पण सांगितले त्याच्यामध्ये. का अच्छा. चुक आणि का चुकते? हं, हं, हं. चुकतंय नाही, का चुकतंय? हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. हं, हं, सगळ्यात हं. महत्वाचं काय माहिती आहे का? आपण हं. चुकतोय तर पण आपल्याला समजलं पाहिजे ना का चुकतंय? आता हं, गंमत हं. अशी आहे, प्रत्येक माणूस काय म्हणतो, "आय एम राइट, हं, आय एम ऑल्वेज राइट, हं, आय एम राइट फॉर एव्हर." हं. म्हणजे त्याची चूक असली तरी म्हणतो, "आय एम राइट फॉर एव्हर." ते मान्य ही चूक तुम्ही मान्य करा. हं, आपण हं, चुकतोय ती हं, आपली चूक मान्य झाली हं. पाहिजे. तर सोल्युशन तर सोल्युशन तुम्हाला सोल्युशनवर चर्चा पटेल. होईल. नाही हं, पटेल. हं, चूक मान्य केलं. हं, पण तुम्ही जर म्हटलं, "नो आय एम राइट." हं. पुढे मग चर्चाच नाही. यू विल हॅव टू फाईट. क्या बात है! हां. बरोबर, बरोबर. लवकरच ते पुस्तक प्रकाशित 2 वाचकांना 1-1.5 महिन्यामध्ये हो. प्रकाशित होईल ते पुस्तक असं माझे प्रयत्न आणि चालू आहेत. सगळ्या जबाबदार तुम्ही म्हटले तसं जबाबदार पालकांना आणि जागरूक पालकांना ते वाचायला मिळावं नक्कीच, नक्कीच, आम्हाला नक्कीच. सर्वांना. खूप चांगले पुस्तक आहे ते. अ, आता मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आपण येतोय. आधी पालकांना तुम्ही काय सांगाल? तर पालकांना म्हणजे पालकांची मुलांच्यावरती विश्वास ठेवावा. हं, आता याच्यामध्ये मी तर असं आणखी सांगेल, हं. प्रत्येकाने चांदणी शिंपीचं नाटक पाहायला पाहिजे. बरं. त्या नाटकात काय आहे? हं, आज एक घटना घडली बघा मग सोलापूरची. त्या प्राध्यापकांनी त्या प्राचार्यांनी त्याच्या मुलीला हं, हे केलंय, मारलंय. हं, अरे 1 मार्क कमी पडला. अरे 1 मार्क कमी पडला म्हणजे काय? हं, मार्क हे जीवन नाहीये. हं, जीवन हे जीवन आहे. हे हं, पालकांना कधी समजायचं? हं, समोरचा मुलगा डॉक्टर झालाय, शेजारचा मुलगा डॉक्टर झालाय. ठीक आहे, आपला इंजिनिअर होईल किंवा काय जे हं, त्याच्या हं, जे गट्स असतील, त्याचे कर्तृत्व असेल त्या पद्धतीने त्याचं जे डोकं चालत असेल त्या पद्धतीने तो होईल ना. हं, हं. परंतु तो हे झाला म्हणून माझा मुलगा झाला पाहिजे ही पालकांची भावना अत्यंत चुकीची आहे. भयंकर चुकीची भावना आहे ती. मार्कशीटच्या गुणांपेक्षा सद्गुणांच्या विचारांचा जागर होणं महत्वाचं आहे. तिथं चुकतोय अनेक समाज. अनेक पर्याय उपलब्ध आहेत तुमच्यापुढं. हं, हं, हा नाही तर तो, तो नाही तर तो. हं, 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 परंतु ते पालक लोकांच्या डोक्यात फक्त एकच आहे, त्याला 100 पडलेले आहेत, मग मला काय 100 पडत हं, नाही. हं. तुलना. मग त्याला ही तुलना करू नका तुम्ही. मुलांची हं, तुलना हं, करू नका. हं, मुलांना अपमानास्पद वागणूक देऊ नका. हं, त्यांच्यावर विश्वास ठेवा. "अरे हं, ठीक आहे, तू नापास झाला ना, नेक्स्ट हं. फाईट. आय एम विथ यू." हे पालकांनी सांगितलं पाहिजे. हं, अरे मुलं आता जे आपण मगाशी घेतलं ना हं, त्याच्यामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट हं, हं, त्याच्यामध्ये गुन्हेगारीकडे प्रमाण वाढलंय. हं, हं, का? हं, तर खेळवृत्ती नाहीये. हं, नकार पचवण्याची ताकद नाही, अपमान सहन करायची ताकद नाही. हं, गुन्हेगारीकडे प्रमाण वाढलंय. आत्महत्येचं प्रमाण वाढलंय. का वाढलंय? हं, याच्यामध्ये दोष कोण? पालकच दोषी आहे याच्यामध्ये. हं. आणि मी तर नेहमी पालकांना दोष देतो. चांगल्यानं चांगला म्हणतो आणि काही दिवशी पालक आहेतच आपण तीच पाहत बरोबर, होतो. बरोबर. परंतु हे सर्वांनी समजूनच घेतलं पाहिजे. हं, 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 हं. पालकांनी विशेषतः मुलांच्या बाबतीमध्ये काय होतं माहिती का? आपल्या मुलांच्यावरती खूप मोठा प्रचंड पैसा खर्च केला म्हणजे आपण आपल्या जबाबदाऱ्या संपल्या. ही जी हं, भावना आहे ना हं, पालकांची ही हं, अत्यंत चुकीची आहे. हं, 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 हं. पैसा खर्च करणं हे संस्कार नाहीत ना. हं. हां, तेव्हा तुम्हाला संस्कार म्हणजे काय? जबाबदारीतून तुम्ही मुक्त नाही होऊ शकत. संस्कार म्हणजे काय? हं, आपलं जे अनुकरण आपलं जे पाहतात त्याचं अनुकरण करतात ती मुलं ते खरे संस्कार देते. पण आता ही संस्कार करण्याची वेगळी पद्धत आली, वेगळी वेळ आलेली आता ही. हं, हं, मुलांना घडवण्याची वेळ आली. त्यासाठी चांदणी शिंपीचं नाटक पाहिलं, हं, तर त्याच्यामध्ये दीनानाथ
हं. काय कसे वागतात हं. हे पहा. प्रत्येकाने नाटक पाहावं. ते खूप छान वाह! नाटक आहे तिथं. वाह, आणि वाह, वाह! आजच्या तर पालकांना पाहण्याची खूप गरज आहे. हं, हं, हं. हे जे सोलापूरचे पालक आहे का ते, हं, हं, त्यांनी हं. तर आता कुठं असतील त्यांनी ते परत आता पाहावं समजा तिथं ते. प्रातिनिधिक स्वरूपात आहे. हो. असे अनेक म्हणजे अनिकेत, अनिकेत, अनिकेत. 8 दिवस म्हणजे आम्ही पत्रकारितेत काम करत असताना हे आता घटने म्हणून पहिल्या बातमीची शाईवाळाच्या दुसरी बातमी काहीतरी हो, चुकीची हो, येते. हो, हो, अशी हो. इतकं ते तीव्रता तीव्रता त्याची आहे. असंवेदनशीलता किंवा अमानवी वागणं ज्याला हो, म्हणतात, हो, त्या हो. घटना वाढतायत. हो, हो. हे झालं पालकांसाठी. मुलांसाठी. मुलांनी स्वतःवरती विश्वास ठेवायचा. हं, पालकांनाही सांगायचं, हं, "पप्पा हे मला जमल, मी हं, हे करतोय." हं, पण त्यावेळेस पालकांनी पण म्हटलं पाहिजे त्यांना. पालकांचा काय असतो अट्टहास असतो. हं, अट्टहास हा पालकांनी सोडला पाहिजे. मुलं हं, आपोआप. आणि मुलांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रामाणिकपणा हा सद्गुण आहे हं, आणि पंक्च्युअलिटी इज व्हर्च्यू. हं, वेळेचं बंधन, किती वेळ बाहेर जायचं, किती वेळ घरात घरात यायचं पाहिजे. हं, काही-काही मुलं उशिरापर्यंत घरात येत नाहीत. का? हं, मग ही पंक्च्युअलिटी त्यांना ती हं, वेळेचं बंधन त्यांना कळलं पाहिजे. हं, आणि अभ्यास करताना एक तर याच्यामध्ये खरं म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये एक तुम्हाला सांगतो आणखी फार महत्वाचं आहे मला. मी अनुभवलंय. हं, शिक्षकांनी हं, जोपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्याला समजत नाही ना, तोपर्यंत त्यांनी खरं समजायला पाहिजे. आता काही अशा परिस्थिती आहे, हं, अशा अनेक क्लासेस आहेत, हं, की ज्याला 90% मार्क आहेत, तोच माझ्याकडे क्लास राहील, बाकीच्यांना तो ॲडमिशन देणार नाही. अरे हं, 90% वाला तर आपोआप घडणारच आहे. हं, तुम्ही खरं घडवण्यात 40% वाला घडवा तुम्ही. हं, 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 हे हं. तुमचं खरं कौतुक आहे. बरोबर. परंतु नाही माझ्याकडे फक्त 85% 90% हं, ज्याला मार्क आहे त्यालाच मी ॲडमिशन देईल हं. क्लासला. ही जी आहे ना, ही काय त्या क्लासला पहिल्यासाठी पायघड्या आहे, शेवटच्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही कुणीच नाहीये. खरं जे 40% वाल्याला घडवा. आता मी जे हं, करतोय ना हे, हं, आता माझ्याकडे जे हायपर मुलं होते ना ते, हं, त्या पालकांना मी सांगितलेले हा माझ्याकडे आलाच पाहिजे. आता तुम्हाला सांगतो क्लासेसमध्ये असं असतं क्लासेसमध्ये मी हं, पाहतोय किंवा मग ऐकलंय. हं, अरे हा खूप त्रास आहे, याला जा हुसकून द्या. हं, मी तसं नाही केलं. हं. याला घडवायचंय मला आणि त्याला मी घडवण्याचा प्रयत्न केला आणि घडवलं त्याला मी. वाह! आता त्याच्यामध्ये आणखी एक ह्या हायपरमधला शब्द आला. ही जी हायपर मुलं असतात ना, हं, यांना रागावू नका, यांना बोलू नका, यांना मारू नका. यांना फक्त जवळ घ्या. त्यांनी हं, जी चूक केली आहे का बाळा, तू हे फोडलेलं आहेस. हं, तू हे फोडलेलं योग्य केलं का? त्याला असं विचारा. त्याच्या हं, यावर निगेटिव्ह बोलू नका. हं. त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह बोला. ओके. बाळा ही मूर्ती तू हिला इजा झालेली आहे किंवा अशी फुटलेली. तू हं, हे केलं योग्य केलं का? त्याने हं, कप फोडला, त्याने हं. वही फाडली, त्याने काय जे जाणीव करून द्या. त्याला फक्त विचारा, "बाळा हं, तू हे केलेलं आहे का? बरं योग्य आहे का?" त्याला हं, म्हणू नका, "तू हे करू नको" म्हणून त्याला म्हणू नका. हं, "तू हे हं, असं करू नको" हा शब्द विचारायचा. त्याला हं, विचारायचंच नाही अजिबात. हं, हं, तुम्ही हं, त्याला फक्त विचार, "तू हे केलेलं योग्य आहे का?" हं, हं, हं. तुम्हाला 5-6 महिन्यामध्ये त्याच्यात चेंज होतोय. वाह! कारण तुम्ही त्याला शेकडो वेळा विचारायचे तुम्हाला. पण हं, त्याला हे करू नको असं म्हणायचं नाही. कारण हायपर जी मुलं असतात, हं. ही अशी मुद्दाल घडतात. बरोबर. आता माझ्याकडे इतकं नुकसान करायचे. हं. माझ्या 2-2 हजार रॅकेट तोडल्यात पोरांनी त्या. हरकत नाही. हं, काय झालं? हा हे मग त्याला सांगितलं, "अरे बाळा 2,000 ची रॅकेट आहे. ही 800 ची रॅकेट आहे. तू तोडली, फेकली तू, तुटली ती. हं, हं, हरकत नाही. तुला राग हं, आला होता, हरकत नाही. आता पुढच्या वेळेस राग येऊ नको. राग आला का तुला राग येतोय केलं योग्य आहे का हे? मग हं, राग आला पाहिजे का आपल्याला? हं, त्याच्याकडनं ओढून घ्यायचं. हं. वाह! हे ज्याच्यातनं मुलं चांगली काढतात हायपर मुलांच्या हं. बाबतीमध्ये. बढिया. आपलं थोडं विषांत झालं होतं काहीतरी नाही, नाही ते हरकत नाही. हां. सर तुम्ही जी काही शिवनेरी स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून मुलांना शिकवण्यासाठी टेबल टेनिससाठी जी फी घेता ती तर नगण्य आहे, तो विषय सोडा. हं. परंतु बालसंस्काराचं जे काम आहे ते तर तुम्ही मोफत करता पूर्ण, नाही ते टोटली मोफत. सकाळची जी आहे ना त्याची हं. ती आहे, त्या संध्याकाळची फी आहे त्याची. हं, 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 हं. सकाळचं जे आहे, ते हं. जे आहे विटी-दांडू, गोट्या, हो, धपारं-पेची हो, याची मी हो. गेल्या 8 वर्षातनं कधी फी घेतलेली नाही कोणाची. बरोबर, बरोबर. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं श्रीरामपुरातली 1700-1800 मुलं हं, माझ्याकडे खेळायला आली. हं, हं. नाही तुम्ही फी घ्या. फी घेण्याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही जी फी घेता ती पण फार नगण्य आहे, लक्षात नगण्यच घ्या. आहे. नगण्य आहे. प्रश्न असा आहे, की मला हे म्हणायचं, की तुम्ही ज्या चांगुलपणानं किंवा तुम्हाला जे काही समाजाचं या शहराचं भलं व्हावं म्हणून धडपड करता, त्या धडपडीची काही समविचारी माणसं तुमच्याबरोबर आहेत, हो, 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 ज्यांनी हो. तुम्हाला मदत केली. हो, हो, ती हो, जरा हो. नावं. हो. त्याचे विशेष नाव घेईल डॉक्टर स्वतःनी सर आहेत, हं, डॉक्टर बडाग सर आहेत, हं, आमचे विपुल कोटक आहेत, हं, एक अविनाश काळे म्हणून आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत ते, हं, अमित सोमानी आहेत, हं, डॉक्टर आशिष सोमानी आहेत. हं, अजून माझा मुलगा आहे माझ्याबरोबर आणखी तिथं. हं, 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 हं. आमची घरची आमची मंडळी आम्हाला सहकार्य करते हं, खूप. हं, कारण हं. काय माहिती का, हं, आम्ही दुपारी 4:00ला जातो आणि रात्री 11:00 वाजता येतो. मग तिथून पुढे जेवण करायचं. मग त्यांनी आवरायचं. मग त्याच्यामुळे त्यांचं हं. ते खूप सहकार्य. आणि योगदान आहे. त्यांना ज्यावेळेस लोकं सांगतात ना, हं. त्यांच्यामुळे असा फायदा झाला, त्यावेळेस त्यांना अभिमान वाटतो हं, हं, घरच्या हं. लोकांना. हं, हं, हं. अशी शिंदे बरीच बरीच मंडळी शिंदे आहे. सरांनी तर सुरुवातच आणि केली. अरे राजू शिंदे सरांनी तर हं, मला तर म्हणजे हं. त्यांचं तर किती कौतुक करा. राजू शिंदे सर आणि प्रेरणा मॅडम. हं, 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 हं. त्यांनी दोघांनी मला तो हॉल उपलब्ध करून दिला. त्यांचं 76 मीटर बाय 40 मीटरचं ग्राउंड उपलब्ध करून दिलं. हं, माझ्यासाठी टेबल टेनिससाठी हॉल तयार करून दिला. 70-80 हजार रुपये त्यांनी खर्च केले. हं. त्यांचं तर काय किती कौतुक करावं त्यांचं.
त्यांचं म्हणजे मार्गदर्शन तर खूप मला त्यांचं. या सगळ्या प्रवासाच्या उलगड्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं पालक सगळ्या प्रकारचे आहेत, पण चांगली पालक पण आहेत. त्यामुळं निश्चितच तुम्हाला चांगल्या मुलांना घडवता आलं. हे सगळे प्रयोग करता आले, हे सगळं अनुभव करता आलं. आता मी गेल्या 1 तास होतोय आता साधारणतः एक 5-10 मिनिटात. गेल्या 1 तासापासून तुम्हाला ऐकतोय. या सगळ्या ऐकण्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने, ज्या आत्मविश्वासाने तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये पण तो आत्मविश्वास दिसतो, तुमच्या बोलण्यात पण दिसतो आणि तुमचं माफ करा वय विचारणार नाही मी. हं. तरी पण तुमच्याकडे जी उमेद आहे किंवा जो कॉन्फिडन्स आहे किंवा तुमच्याकडे जो फिजिकल फिटनेस आहे, तुम्ही स्वतःला मेंटेन कसं ठेवता? माझं वय आता 67 वर्ष आहे. बरं. काही लाजायचं काम नाही काही हां, त्याच्यात. हां, हां. आणि आमच्या वडिलांनी जे आम्हाला हे सांगितलं ना, व्यायाम कसा करावा, का हं, करावा? हं, हे स्किपिंगला फार महत्त्व आहे. हं, आता हे स्किपिंगचं आणखी एक महत्त्व तुम्हाला सांगतो. हं, एका दोरीमुळं किती हं, रुपयाची दोरी आहे? एक साधारणतः ₹130 ची दोरी आहे. हं, चांगली दोरी हं, वायरची. हं, डिकॅथलॉनला मिळते चांगली आमच्या इथं. हं, तर तिच्यातनं एका स्किपिंगचे फायदे किती आहेत पहा. हं, पोटातला गॅस बाहेर पडतो, हं, भूक वाढती, हं, छोट्या मुलांची उंची वाढण्यासाठी मदत होतो. हं, त्याच्यानंतर स्टॅमिना वाढतो, हं. कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ओके. ह्या गोष्टी पण ते काउंट करायला लागतात त्यासाठी. हं, 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 1 to 100 काउंट करायचे. असे काय जी होईल ती. हं, हे असे 5-7, 7-8 गोष्टी आहेत. हं, एका दोरीपासून मिळतात. हं, त्यासाठी तुम्हाला कुठली जिमला जाण्याची गरज नाहीये वेळ हं, नसेल तर. हं, हं. तुम्ही जे स्वतः आता कीपिंग करता. हो, हो. नाही आता नाही करत. आता जवळ मला असं वाटतं मी 10 एक वर्षापासून स्किपिंग करत नाही. तुमचा स्पीड जो वाढतो ना हं, स्किपिंगमुळे. हं. म्हणजे तुम्हाला एक स्किपिंगचं वैशिष्ट्य सांगतो मी अनुभवलेलं. तर मग कुठल्या वयोगटापर्यंत करता येईल स्किपिंग? माझा प्रश्न ज्याचे असा होता. गुडघे दुखत नाही त्यांनी. अच्छा. वयोगट नाही. ज्याचे गुडघे दुखत नाही त्यांनी करावी. ओके. वयाचं बंधन नाही वयाचं त्याला. बंधन नाही त्याला अजिबात. ओके. मग रनिंग करतात लोकं. आता हं. इथं नगरचे एक सद्ग्रस्त आले त्यांचं नाही वय तुमच्याविषयी आता तुम्ही कसं हो. करता? तुम्ही स्वतःला मेंटेन कसं ठेवता? मला त्याच्यात मी इंटरेस्ट. सकाळी अनवाणी पायानी हं. रनिंग करतो थोडीशी 30 ग्राउंडला. ओके. हां. साधारणतः मी काय करतो, आता मला 100 मीटर जेव्हा चालतो, हं. त्यावेळेस मी फक्त 30 मीटर रनिंग करतो बरं. आणि 200 मीटर पायी चालतो. बरोबर. मग परत एक 30 मीटर रनिंग करतो. हं. परत 200-300 मीटर पायी चालतो. हं, म्हणजे हं. 400 मीटरच्या राउंडला मी एक 60 मीटर रनिंग करतो. हं, 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 हं. मग त्याच्यानंतर मग वाटलंच तर 50 मीटरपर्यंत रनिंग करेल. हं. वाटलंच तर 100 मीटरपर्यंत रनिंग करेल. अच्छा. वाटलंच तर 200 मीटरपर्यंत. त्याच्यापुढे जात नाही अजिबात. त्याचं बंधन नाही पण बंधन नाही. हं, पण ते मला असं वाटलं तर. हं. कारण आपल्या गुडघ्याला आता हे वयोमानाने आपल्याला गुडघ्याला काही बरोबर, त्रास होऊ नये म्हणून. बरोबर. आणि काय असतं मुलांच्याबरोबर तुम्ही जेव्हा राहता ना, हं, मुलांच्याबरोबर तुम्ही खेळता ना ज्यावेळेस, हं, हं, खेळताना राहता, त्यांच्याबरोबर बोलता, गप्पा हं, मारता, त्यावेळेस हं, तुम्ही लहान मुलं वाटतं तुम्हाला. हं, म्हणजे तुमचे आविर्भाव, हं. त्याला आपण माकडचाळे म्हणतो. ते माकडचाळे केले ना, की हं, मुलांना पण भावतात हं. आणि आपल्याला पण फिट ठेवतात. बरोबर. क्या बात है! कारण हं. मुलांच्याबरोबर राहिल्यानंतर तुम्ही आपोआप मुलांसारखं जर वागलात, तर तुमचा फिटनेस आपोआप चांगला राहतो. हं, 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 हं. बरोबर. म्हणजे मेंटली तुम्ही स्ट्रॉंग राहता आणि फिजिकली तुम्ही फिट राहता. नाही तुम्ही जे सगळं सांगितलं ना त्याला हिंदीमध्ये 1-2 छान सुंदर शब्द आहे. बच्चे बनोगे तो जिओगे और बडे बनोगे तो पडे रहोगे. बरोबर आहे. तसं सगळं आज समाजाचं हं. वास्तव आहे. हं, हं. सर अतिशय सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं आणि तुम्ही जे जगलात किंवा तुम्ही जे अनुभवलं ते सगळं आमच्या प्रेक्षकांपुढे मांडलं. तर खरं गेली साधारणतः काही मिनिटं ज्या पद्धतीने माझं स्वतःचं भविष्य मी एक लहान मुलासारखा हरकून जाऊन आयर सरांना ऐकतोय आणि ज्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना आपण वेगवेगळ्या भाषणातून, वेगवेगळ्या कार्यक्रमातून ऐकत असतो, की बा खेळणं गरजेचं आहे. खेळल्याने खिलाडूवृत्ती वाढते. पण एक्झॅक्ट काय घडतं? शरीरामध्ये कुठला बदल होतो? आणि ज्या पद्धतीचे पारंपरिक खेळाचा जो काही आपला जो कनेक्ट आहे, तो म्हणजे नामशेषच झालाय अशी परिस्थिती आहे. अशा वातावरणामध्ये अय्यर सरांसारखा माणूस कुठलंही टेबल टेनिससाठी ते जे काही फी घेतात, सर सांगतात, "मी फी घेतोय." तो सरांचा प्रामाणिकपणा आहे. ₹500 फी. आज ₹500 चा ₹1000 पिझ्झा आणि बर्गर खाऊ घालायला पालकांकडे पैसे आहेत. परंतु त्याला खेळण्यासाठी किंवा खेळण्याचा क्लास लावण्यासाठी पैसे नाही. अशी परिस्थिती आहे. अशा विरोधाभासी वातावरणात आपण जगत असताना हा माणूस गेल्या 8 वर्षापासून ध्येयवेडा होऊन मुलं घडवण्यासाठी, मातीशी नाळ जोडण्यासाठी आणि त्याचबरोबर विचार आणि संस्कारांची शिदोरी मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करतोय. सर म्हणजे सलाम आहे तुमच्या कामाला. म्हणजे अक्षरशः ज्या माध्यम ज्या पद्धतीने ज्या डिव्होशननी तुम्ही करताय, दिवस दिवस. ते डिव्होशन फार समाजात थोडं शिल्लक आहे. तर निश्चितच हा सगळा प्रवास, सरांची वाटचाल पालक म्हणून जे कोणी हा इंटरव्ह्यू बघणार आहे, जे कोणी अय्यर सरांना समजून घेणार आहेत, तर त्यांना निश्चितच त्यांचं पालकत्व जबाबदार होणार आहे, प्रगल्भ होणार आहे आणि मुलांसाठी तर स्वतः अय्यर सर सरप्राईज पॅकेज आहे. जे काही तुम्ही सांगितलं किंवा जी काही तुमची आयडिओलॉजी आहे, तर मला असं वाटतं की आज मोबाईल सगळ्यात मोठा शत्रू ठरत शत्रू असताना, ठरत आहे. तर त्याला उत्तर काय किंवा त्याला उपाय काय? तर त्याला सक्रिय मुलांना मैदानात खेळून देणं, जे तुम्ही अनुभवातून, हो, जे हो, तुम्ही हो, स्वतः हो, हो. कृतीतून सांगताय,
तर ते खरं त्याचं उत्तर आहे. हो. आणि आज निश्चितच हे सगळं मार्गदर्शन आज समाज म्हणून, पालक म्हणून आम्हाला सगळ्यांना अत्यंत मार्गदर्शक आहे. तुम्ही वेळात वेळ काढून स्टुडिओत आलात आणि आम्हाला सर्वांना अत्यंत डोळस पालकत्व शिकवलं त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभारी आहे.